ज्यावरती एक सिंगल आली आहे, परंतु बॉल नंतर काहीतरी आणखीन गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडलेल्या पाहायला मिळाल्यात. वातावरण गरम होतंय की काय, पण चांगली पाहायला मिळेल, कारण जरी तिथे खेळाडू आपण सातत्याने या मैदानावरती खेळत असताना पाहतोय. दोन डॉट बॉल, तदनंतर एक सिंगल, पुढचा बॉल. इजाज कुरैशी साठी परफेक्ट यॉर्कर. हा टोक रेशर होता, यस त्यांच्या मधोमध सापडलाय आणि लेग बी फोर्स स्वरूपामध्ये प्लम्प. धक्का क्रमांक पहिला, इजाज कुरैशी आउट. काफी बेहतरीन गेंदबाजी हो रही है प्रथमेश द्वारा, इसीलिए उन्हें पहले ओवर के लिए आमंत्रित किया गया था कप्तान द्वारा. अच्छी गेंदबाजी, अच्छी लाइन और लेन पर गेंदबाजी कर रहे हैं. वेरिएशन भी देखा है, कुछ स्लोवर वन भी किए, थोड़ी कुछ गेंदें पीछे रखी थी, मगर ये गेंद आगे की और स्टंप के सामने पकड़े गए. एजाज कुरैशी, पहले विकेट का पतन यहाँ होता हुआ. बड़ा मैच है, बड़े टीमें हैं दोनों भी, तो कड़ा संघर्ष देखने मिलेगा. जय सरिया, पहिला विकेट. चंदू सर, एका गोष्टीची चर्चा आपण सातत्याने करतो ना की मोठा जर का षटकांचे सामने आहेत, 12-12 षटक आहेत, परंतु डबल माइंड मध्ये गेला बॅटर असंच एका क्षणाला वाटलं होतं. क्रीजचा वापर केला, बॅकफुटला होता, मोठा स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न नव्हते आणि अपेक्षाही केली नव्हती की प्रथमेश ठाकरे एवढ्या वेगाने बॉल आणि तोही फुल लेनचा हाताळेल, कारण याआधी तिन्ही बॉल त्याने स्लोवर पण हाताळले होते. रोहन साळुंके नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. आणखीन एक आपण पाहिलं ना तर अंडरआर्म क्रिकेटमधून या खेळाडूने पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आपली छाप सातत्याने सोडत असताना तो पाहायला मिळालाय. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी रोहन साळुंकेला आपण पाहतोय. मुंबापुरीतील शॉर्ट टाइम क्रिकेट सातत्याने जलद गतीने क्रिकेट खेळणारा खेळाडूंच्या यादीतील हा खेळाडू आल्या परतावा लागतंय. शून्य घेऊन आला, शून्य घेऊन गेलाय. केवायसी करू दिले नाहीये गोलंदाजाने बॅटरला. आणखीन धक्का, एक या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज रोहन साळुंके आउट. आते ही पहली गेंद हल्की सी बाहर की तरफ जाने वाली, बैट तो घुमाया मगर बैट के किनारे पर यह गेंद लगी थी और बाकी का काम राकेश प्रभु ने किया और दबाव को थोड़ा सा और बढ़ाया. यहाँ वी लायंस आकर्ष 11 जुहू ये टीम है. प्रथमेश ठाकरे एक काफ़ी अच्छे हरपन मोला खिलाड़ी है, ऑलराउंडर है, बैटिंग बॉलिंग दोनों ज़बरदस्त करते हैं. उन्होंने कहा कि मैं रबर बॉल क्रिकेट कम खेलता हूं, मगर जब भी आते हैं छा जाते हैं. पहले ओवर में 2 विकेट हासिल किए. हालांकि फील्डिंग प्लेसमेंट भी देखिए, जिस तरह से मिड विकेट की दिशा में, कवर पॉइंट की दिशा में फील्डर दोनों लेफ्टी राइटी के लिए यही पोजीशन उन्होंने कायम रखी थी, मगर यहाँ प्रॉपर लाइन और लेंथ पर गेंदबाजी कर रहे प्रथमेश ठाकरे और उसकी बदौलत और एक विकेट आता. और अब हैट्रिक क्या लेंगे देखना होगा आने वाले समय में. मुंबई के तूफान मैदान में आ चुके थॉमस डायस और हैट्रिक के कगार पर प्रथमेश ठाकरे. 1 पर 2. एक या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद झालाय. थॉमस डायस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. काही दिवसांपूर्वी पावसाने सातत्याने हाहाकार माजवला होता. आता गरमी वाढू लागली आहे, गरमी आहे, हाय फॉर्म में है प्रथमेश भाई, असंच म्हणावं लागेल. फॉर्म मध्ये आलाय प्रथमेश ठाकरे. काय गोलंदाजी त्यांनी केली आहे, विकेट प्राप्त केल्या त्या 2. पहिल्या षटकामध्ये विकेट प्राप्त केलेल्या त्याने पाहायला मिळाल्या. त्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पॉवरफुल पॉवर प्लेला कॅपिटलाइज करता आलेला नाहीये मोठ्या धावसंख्येमध्ये. हॅट्रिकचा बॉल इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. बॅकलेफ्टला खाली ठेवलं, हा चेंडू येतो इथून निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती बनल्या त्या 1, फलंदाज बाद झाले 2. चंदू सर, फुटबॉलचा विश्वचषक चालू आहे आणि या मॅच मध्ये फुटबॉलचा फील आला 1-2. हो, चर्चा त्याची सुरू आहे. कोणता संघ जिंकणार फुटबॉलचा विश्वचषक, आणि आपल्याकडे तो खूप चांगल्या मोठ्या प्रमाणावर माहोल बनलाय. परंतु क्रिकेटचा खेळ काही, त्याचा वेळ काही आपल्याला सुटू देत नाही. आपण क्रिकेटकडे आहोत आणि त्याच्या अपडेट्स घेतोय. तर इकडे पहिल्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली आहे आणि कालपासून आजपर्यंत आपण हे पाहतोय. पहिली अशी ओव्हर राहिली आहे ज्या ओव्हरमध्ये फक्त 1च रन आलेली आहे पहिल्या ओव्हरला. पहले ओवर में सिर्फ 1 रन और 2 विकेट लेना, ये बहुत बड़ी बात है और ये काम किया है प्रथमेश ठाकरे इन्होंने. राहुल पाटील येतोय. जिल्हा पालघर, तालुका वसई, आंबोडे गावाचा खेळाडू आहे. जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून त्यालाही पाहिलं जात आहे, परंतु अलीकडे चांगलं प्रदर्शन त्याचं पाहायला मिळालंय. वेगाने गोलंदाजी करत असताना त्याला आपण सातत्याने पाहतो. फिजिकल फिट आहे आणि म्हणूनच की काय तो हिट बनलाय. फरदीन काजी ऑन स्ट्राइक. धावफलकावरती 1-2. राहुल पाटीलचा पहिलाच बॉल इथे ओव्हर पिच पाहायला मिळाला होता. सरळ बॅटने केलाय, सिंगल येत आहे.
राहुल पाटील पहिला चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला. पहिला बॉल चांगल्या ढाटणीचा आपण पाहत आहोत. चंदू सर आज मात्र आपण कौस्तुभची गोलंदाजी पाहिली. विवेक शेलारने वेगाने गोलंदाजी करत असताना तो पाहायला मिळाला. किंबहुना अगदी त्याच वेळेला अमय लाडची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. कालचा दिवस देखील गोलंदाजांसाठी चांगल्या तर प्रकारचा पाहायला मिळाला होता. 2-2. त्यावेळेस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथून थॉमस डायसच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सिंगल आली दुहेरीचा प्रयत्न इथून करण्यात आलाय. सेकंड रन कंप्लीट होत असताना पाहायला मिळते आहे. 2 धावा येतात. थॉमस डायस स्ट्रायकर एंडला ज्याला आपण पाहतोय. या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच मेजर आपलंही आम्ही करावं लागेल. जय सर आणखीन एक विकेट प्राप्त केली आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटील ज्या रीतीने गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये प्रथमेश ठाकरेने गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये राहुल पाटील विकेट टेकर आहेत दोन्ही गोलंदाज आणि विकेट मिळवण्याच्याच उद्देशाने गोलंदाजी करतात. ऍक्शन रिप्ले पहा. इथे क्रीजचा वापर केला होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आतमध्ये आला. बॉल बॅटच्या स्टिकर जवळ लागला आणि थेट यष्टीरक्षकाचा भेट घेतोय. सॉफ्ट डिसमिसल कॉट बिहाइंड विकेट. राकेश प्रभूने टिपला जाईल. धक्का लागतोय. पाहतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून नुकतंच आगमन झालेलं पाहायला मिळालं. या व्यासपीठावरती आपण पाहत आहोत आदरणीय कोणगावचे ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच कुमार म्हात्रे साहेब ज्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. मेजर रवी देसले साहेब ज्यांचं आगमन झालेलं आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. 4-3 आहेत. 4 धाबा धावफलकावरती 3 फलंदाज बाद झालेत. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होण्याचा क्रम काही थांबत नाहीये. तरुण बीस्ट येतो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. गिरगावचा आणखीन एक उत्कृष्ट खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतोय. तरुण बीस्ट. 4-3 संघाची अवस्था बिकट चालली आहे. कारण गोलंदाजी तिखट होतीये त्यामुळे ही परिस्थिती बिकट बनत चालली आहे. कोण बदललेत. फलंदाजांचे दृष्टिकोन बदलायला हवेत. पुढचा बॉल उजव्याशीच्या बाहेर टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने येईल. सिंगल. एकापेक्षा जास्तीच सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो बॅकफूट वरती आहे. गतवर्षी CJ11 लालबाग संघ उपविजेता राहिला होता. परंतु अद्यापचं प्रदर्शन पाहता संघाच्या अडचणी वाढल्यात. 5-3 आहेत. स्ट्राईक एंड वरती फरदीन काझी. पुढचा बॉल. यावेळेला पाटीलचा हा बॉल. इथे कॅच ड्रॉप मिड ऑफ क्षेत्रामध्ये सुमित ढेकळे त्याचा हा सिच्युएशन आणि ही मूवमेंट. ये क्रिकेट का खेल है. यहाँ कुछ भी हो सकता है. ये गेंद थोड़ी सी आगे की थी. सामने की दिशा में खेलने का प्रयास और वहां कैच छूटा है. और वो भी फरदीन काजी का. और एक विकेट आते आते रह गया. जय सर क्या गेंदबाजी की है दोनों ने. प्रथमेश ठाकरे ने भी अच्छी गेंदबाजी की. उसके बाद राहुल पाटिल इन्होंने भी अच्छी गेंदबाजी की. थोड़ा सा दबाव है यहाँ क्योंकि विकेट जा चुके हैं. आउटलेट मॉल ऑफ इंडिया अब डील्स की बारिश रोज होगी. भिवंडी में आपको ये आउटलेट मॉल ऑफ इंडिया शुरू हो चुका है और दुनिया के बड़े बड़े ब्रांड यहाँ नजर आएंगे आपके लिए, भिवंडी वासियों के लिए. 2 ओवर के बाद रन बने हैं 6. बहुत कम बार कल से पावर प्ले में ऐसा देखा है. पावर प्ले में नहीं तो 40, 45, 50, 55 ऐसा स्कोर, ऐसा टोटल हमने देखा है. मगर यहाँ पहले 2 ओवर में 3 विकेट आए. थोड़ा सा दबाव है मगर क्रिकेट का खेल है, कुछ भी हो सकता है. प्रथमेश ठाकरे यावेळेचा बॉल देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. हे पावसाळी क्रिकेट आहे. हे मान्सून ब्लास्ट आहे आणि त्यामुळे क्षेत्ररक्षक तिथे स्किट झाला होता. चंदू सर एक गोष्ट तर निश्चित पाहायला मिळाली ना. गोलंदाजांनी फलंदाजांना अद्याप अतापाता लागून दिलेला नाहीये. गोलंदाजीत करत असताना अचंबित करून सोडलंय. प्रत्येक बॉल वरती काही ना काहीतरी घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 8-3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. सुमित ढेकळेच्या हातामधून कॅच ड्रॉप होणं अनेक वेळेला आपण पाहिलं ना की सुमित ढेकळे असा खेळाडू आहे ना त्याच्याकडे सिंहाची तडप, आक्रमकता आणि आत्मविश्वास नेहमी ठासून भरलेला पाहायला मिळालाय. आज यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तो नाही आहे. पुढचा बॉल. हा लोअर फुलटोज आहे. स्क्वेअर कट केलाय.
डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये, वेस्ट साइड जास्तीची, नो बॉल आणि त्यावरती मी त्या दबा 4 हा येतोय फरदीन काजीच्या बॅटमधून चौकार. यहाँ गति परिवर्तन करना चाहते थे, उसमें फंस गए और परदीन को मिली ये फुल टॉस गेंद और उसे भेज दिया सीमा रेखा के पार 4 रनों के लिए और अंपायर ने नो बॉल भी जाहिर किया है. तो यहाँ जो रन रुके हुए थे वो आना शुरू हो चुका है और फरदीन मैदान के ऊपर है. तो ये बड़ा टोटल करने की काबिलियत रखते हैं, साथ में उनके तरुण भी है. हालांकि 3 विकेट वापस लौट चुके हैं. त्यावेळेस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, फ्री हिट, परंतु घडतंय तरी काय, वारंवार वारंवार या मिस फिल्डिंग किंवा या धावा तुम्ही बहाल करू शकत नाही, कारण प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित झालेला आहे. 14ला 3 आहेत. अशा परिस्थितीमध्ये संघ अडचणीमध्ये आहे. धावा गोळा कराव्या लागतील. शून्यातून सुरुवात केली या संघाने. अडचणी सातत्याने अडचणींना आकर्ष बी लायन्स या टीमला आपण सातत्याने पाहत आहोत. 14ला 3, तिसऱ्या षटक प्रगती पथावरती आहे. तरुण भिस्ट खेळतोय 1 बॉल 1 वरती, 8 बॉल 10 वरती फरदीन काजीला आपण पाहत आहोत. प्रथमेश ठाकरेने गोलंदाजी चांगलीच केली. अद्याप आपण पाहिलं की सातत्याने त्याने जो कॉरिडॉर मेंटेन केला. बॉल असे टाकलेत ना, वळणारे चेंडू पाहायला मिळालेत, काही चेंडू भस करून आतमध्ये आल्यात. भ्रमामध्ये संभ्रमामध्ये टाकणारी गोलंदाजी चकित केलंय, अचंबित करून सोडलंय फलंदाजांना. यावेळेचा बॉल देखील खाली राहिला होता. अपेक्षा केली होती बॅटरने बॉल उसळी घेईल, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला. ऍक्शन रिप्ले पास, क्लोज कॅमेरा अँगलने अगदी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅकफुटला आले होते. हा साईड कॅमेरा अँगल दाखवण्याचा प्रयत्न इथून 70 लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. हा स्लोवर बन, फटका इथे फसला. चेंडू हवेमध्ये, राहुल जोगाडी या चेंडूच्या खाली झेल टिपण्यात आलाय. 14 या धावसंख्येवरती चौथा बॅटर आउट. जय सर, जब गेंद गीली नहीं होती है, सूखी गेंद होती है तो ग्रिप मिलता है बॉलर को, और वही प्रयास बार बार कर रहे हैं प्रथमेश ठाकरे. वेरिएशन कर रहे हैं और बैटर को ललचाने की कोशिश कर रहे हैं बार बार. वही हुआ यहाँ तरुण के लिए भी. इस गेंद को बैक ऑफ द हैंड किया, आगे किया था, धीमी गति से किया था और इसको खेलना चाहते थे कवर्स के ऊपर से. इसमें फंस गए तरुण बिष्ट और देखते देखते चौथा विकेट यहाँ वापस लौट चुका है. फरदीन मैदान के अंदर ये प्लस पॉइंट है, मगर 4 विकेट वापस लौट चुके हैं. अच्छी गेंदबाजी हो रही है. गोलंदाजांनी जी काय कामगिरी केली आहे, प्रत्येक क्षणाला विकेट घेणं याच्याकडे पहिलं उद्दिष्ट ठेवलंय. त्यामुळे ज्या वेळेला विकेट घेण्यासाठी गेले त्या वेळेला तिथे त्यांना सफलता आलेली पाहायला मिळाली. आणि म्हणून की काय धाबा रोखल्या जात आहेत. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती 14 धाबा बनल्या, 4 फलंदाज बाद झाल्यात. क्रिकेटचं प्रमोशन आणि डेव्हलपमेंट करणारे आज 70 स्पोर्टच्या माध्यमातून आणि अगदी त्याच वेळेला वरुण एस पाटील फाउंडेशन प्रेझेंट्स. आज मात्र मान्सून ब्लास्ट आपण पाहत आहोत. 12 षटकांचे सामने, 12 षटकांचे सामने आपण पाहत आहोत. 14ला 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. अडचणी वाढू लागल्यात. एक मोठा फॉर्मॅट आहे, आपल्याला मोठ्या रन्स बनवावे लागतील. चौदाला 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. आणखीन एक नवीन बॅटर पाडिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अंकुर सिंग ट्रायडंट 11 नवी मुंबई ज्या वेळेला पहिलं पर्व जिंकली मान्सून ब्लास्टचा, आणि त्यावेळेला अंकुर सिंग हा प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्काराचा हकदार होता. जरूर प्लेयर ऑफ द टूर्नामेंट भी थे. और जब पहला मैच खेली थी ये टीम ट्राइडेंट नवी मुंबई रायगढ़, जब पहले मैच के मैन ऑफ द मैच भी अंकुर सिंह ही थे और उस सीजन में मैन ऑफ द सीरीज भी रहे थे. अंकुर सिंग बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. हा चेंडू वेगाने पाहायला मिळाला होता. फ्रंट लेग पुढे आणलं, हलक्या त्याने सोडून दिला, लिव्ह केला होता. बॉलला ऍक्शन रिप्ले बॉलला पाहिलं, रिच पर्यंत पोहोचले होते. बॉलला सोडू दिलं, जाऊ दिलं थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. 14ला 4 आहे. तिसरे षटक प्रगती पथावरती आहे. बेसा बॉल दाबे यष्टीवरती, इथे घडते तरी काय. आणखीन एक कॅच ड्रॉप. अद्याप 2 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. प्रथमेश ठाकरेने ही आणखीन एक अपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती.
ती मिस केले यष्टीरक्षकाने. ऍक्शन रिप्ले पहा. हा बॉल दाबे यष्टीवरती पाहायला मिळाला आणि अगदी त्याच वेळेला बॅटला देखील ब्रश झाला. प्रत्येकाचे हात अगदी मस्तकावरती आल्यात. बेहतरीन गेंदबाजी रही. पहले 3 ओवर में, पहले ओवर में जब आए थे प्रथमेश सिर्फ 1 रन दिया, 2 विकेट लिए. राहुल आए दूसरे ओवर में, उन्होंने 5 रन दिए, 1 विकेट लिया. और तीसरे ओवर में जब आए फिर एक बार प्रथमेश ठाकरे जिन्होंने इस ओवर में भी 1 विकेट लिया और सिर्फ 8 रन दिए. पावर प्ले का अब तक का, कल से हम देख रहे हैं इस टूर्नामेंट को, अब तक का सबसे कम टोटल है 14. मगर ये क्रिकेट का खेल है, इस खेल में वक्त बदलने में वक्त नहीं लगता. और रेनी क्रिकेट में, रबर बॉल क्रिकेट में होता है, मगर उसके लिए आपको कोशिश करनी चाहिए. अंकुर जिन्होंने ये टूर्नामेंट काफी अच्छा खेला है. आउटलेट मॉल ऑफ इंडिया, अब डील्स की बारिश रोज होगी. भिवंडी में दुनिया के बड़े बड़े ब्रांड आपको मिलेंगे और ये मॉल शुरू हो चुका है. मुंबई नाशिक हायवे पर 70-70 स्पोर्ट्स बरोबर आपण भागीदार देखील होऊ शकता. आपल्या शहरामध्ये 70-70 ची फ्रँचायझी सुरू करू शकता. लवकर त्वरा करा 70-70 स्पोर्ट्स बरोबर बिझनेस करण्यासाठी. वीरेंद्र बाबरे पहिला बॉल उसळी घेणारा इथून पाहायला मिळाला. वीरेंद्र बाबरे सुरुवात करतो या षटकाची. सातपाटी गळाला बिलॉंग करणारा, वेगवान गोलंदाजी करणारा गोलंदाज अवधूत कामत आणि त्याच वेळेला आज वीरेंद्र बाबरे पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले साईड कॅमेरा अँगलने आपण पाहत आहोत. कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये आला नव्हता बॉल. वेगाने टाकला, उसळी घेणारा पाहायला मिळाला. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतं. विरूने चांगला चेंडू हाताळलाय. संयमाचा बांध फुटू द्यायचा नाहीये फरदीन कादिल. ऍक्शन रिप्ले पहा. उजव्या यष्टीच्या बाहेर आई स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथून मात्र घडत आहे. काय सिंगलचा प्रयत्न झालाय आणि इथून अडचणी वाढलेल्या दिसत आहेत. प्रथम दर्शनी असं वाटतंय की अंकुर सिंगला परतावं लागतंय की काय. एका मागोमाग एक इथे साऱ्या गोष्टी संघाच्या बाजूने घडताना पाहायला मिळत नाही आहेत. अंकुर सिंग धाब्यासाठी निघाला होता. कॉल जसा आला पाठमोरा परतणं अवघड बनलंय. डिसिजन पेंडिंग. दबाव देखने मिल रहा है यहाँ. जय सर एक के बाद विकेट जा रहे, एक के बाद एक. मगर देखना होगा अभी भी तीसरे अंपायर की तरफ ये डिसीजन आता हुआ. आकर्ष विलायंस ओडिशा जो पिछले साल के विजेता रहे थे, और सामने एनपी स्पोर्ट्स परी पैकर जिन्होंने काफी जबरदस्त प्रदर्शन किया था मानसून सुपर सीरीज में. ये टीम भी काफी अच्छा क्रिकेट खेल रही है इन दिनों और इसीलिए ये मैच काफी जबरदस्त. और एक विकेट आता हुआ. OUT अंकुर आउट. 5वां धक्का. धावा तर गोळा करायच्या आहेत, परंतु असं सैरा बैरा पळून चालता कामा नये. आपण भाण हरपून चालता कामा नये मैदानाच्या आतमध्ये. आणि तेच एक्झॅक्टली इथे अंकुर सिंगने केलं आणि सर्वाधिक मोठा विकेट आपला त्याने गमावलेला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले पहा. काय थ्रो पाहायला मिळाला. सेन्स ऑफ ह्युमर, प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला दाखवला. नॉन स्ट्रायकर इनकडे थ्रो केला. प्रथमेश ठाकरे आणि विकेट प्राप्त केली आणि हे सेलिब्रेशन. विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळतोय. मोठा धक्का लागला. अंकुर सिंग 15-5 आहेत. अर्धा संघ डगआउट मध्ये आराम फरमावतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. आशिष पाल अर्थात आशिष मेहरोलला आपण पाहतो बॅटिंग साठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. आशिष मेहरोल याला आपण पाहत आहोत. गतवर्षी विलायन्स ओडिशा टीमने विजेतेपद मिळवलं आणि त्याचा बेस्ट बॉलर मैदानाच्या आतमध्ये येत असताना मला मिळतोय. आशिष मेहरोलला आपण पाहतोय. 15-5. वीरेंद्र बाबरेने या षटकामध्ये आणखीन एक सांघिक यश मिळवलेलं आहे. येलो आर्मी ब्लू आर्मी वरती हावी ठरते. मगर अभी भी 5 विकेट हाथ में है. फरदीन काजी मैदान के ऊपर है. श्रेयस का आना बाकी है. कप्तान आका चिंदारिया है. आशीष मेहरोल है. बैटिंग लाइनअप अभी भी है, मगर दबाव यही है कि 5 विकेट वापस लौट चुके हैं और रन 15 है. क्रिकेट का खेल है, मजा तो आने वाला है. पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा वीरेंद्र बाबरेला आपण पाहत आहोत. 15-5 आहेत. आशिष पाल आला बॅटिंग साठी. यावेळेला हलक्या हाताने हवेमध्ये केला होता. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. मिड विकेट डीप मध्ये, शॉर्ट मिड विकेट तैनात नाही आहे. त्याचा फायदा उचलला. हलक्या हाताने हवेमध्ये केला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. वेगाने धावतात ते दोन्ही बॅटर आणि
स्वतःच एक ताळमेळ चांगलं जुळवत असताना धावा वेगाने वाढवण्याचा प्रयत्न फरदीन काझी करतोय. 17ला 5, 14 षटक प्रगतीपथावरती आहे. पॉवर प्ले मध्ये दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी. हाफ ट्रॅकर होता, स्क्वेअर कट केला डीप मध्ये, तिथे मात्र फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. कब पॉइंटला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. राहुल जोगाडी आत्तावर मात्र घेतल्या जाणाऱ्या दुहेरी धावा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत. स्कोरबोर्ड हलतं ठेवतात. प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळालाय. धावफलक हलतं ठेवणं, त्याच कारणास्तव स्ट्राईक रोटेट होते आणि इथे गोलंदाजांच्या मनामध्ये काहूर माजवणारी फटकेबाजी तुम्हाला करावीच लागणार आहे, कारण धाबा इथे येत असताना पाहायला मिळतात. आता मात्र धावफलक हलतं राहिलंय. 12 बॉल 14 वरती फरदीन बॅटिंग करतोय. 19ला 5 आहेत. विकट परिस्थिती आहे संघाची. यावेळेला हलक्या हाताने इथून मात्र आपण पाहतोय स्क्वेअर कट डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंट आहे. सिंगल एकेरी दुहेरी धाबा सातत्याने येत आहेत. या गोष्टी महत्वाच्या आहेत. मोठे फटके आलेले नाही आहेत अद्याप. आपण पाहिलं ना षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आणि अद्याप एकही षटकार पाहायला मिळालेला नाही आहे. केवळ एक चौकार आपण पाहिलाय जो फरदीन काझीच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. अपवाद वगळता एकही षटकार पाहायला मिळालेला नाही आहे. ज्या रीतीने गोलंदाजी होतीये, ज्या रीतीने सातत्याने गोलंदाजांची बोलबाला पाहायला मिळालाय आणि हेही पाहणं अत्यंत गरजेचं राहील की कधी येतील ते षटकार, कधी येतील ते चौकार. अपेक्षा भंग झाल्यात प्रेक्षक वर्गाच्या, असंच म्हणावं लागेल. हिरमोड झाला प्रेक्षक वर्गाचा. यावेळेचा बॉल उसळी घेतोय. रायझिंग अँड सरप्रायझिंग यष्टीरक्षकाचा भेद घेईल. 4 षटकांचा खेळ संपला. चंदू सर धावफलकावरती केवळ 20 बनल्यात. 5 बॅटर आउट. परिस्थितियां अभी ऐसी नहीं है कि हर गेंद पर बड़ा स्ट्रोक आए, मगर यहाँ ऐसा लगता भी है कभी कभी बैटर को ये गेंद मेरे पाले में ही है, मगर उसे भी कंट्रोल करके कभी कभी सिंगल डबल्स निकालने पड़ते हैं. वही कर रहे हैं इस वक्त फरदीन और बैटर आशीष. और आने वाले समय में यहाँ से पारी को संवरना भी होगा. संदीप नाईन प्रतिष्ठानची एसएन ट्रॉफी आपल्या भेटीला येते. दिवस रात्र पावसाळी क्रीडा स्पर्धा, ज्यामध्ये 8 ओपन आणि ज्यामध्ये ग्रामीण 2 गाव 1 संघ ही स्पर्धा असणार आहे. नवी मुंबई गोठिवली गाव या ठिकाणी एसडी ट्रॉफी सुलतान आणि दिनू 5, 6, 7 ऑगस्टला आणखीन एक स्पर्धा आपल्या भेटीला येते. सुलतान खान आणि दिनू कांबळे यांची स्पर्धा जिची देखील चर्चा असते याच मैदानात होईल. रबर बॉल क्रिकेट कार्निवल 70-70 प्रस्तुत स्पर्धा, ज्यामध्ये 4 लाखाचा पहिला पुरस्कार, 2 लाखाचा दुसरा पुरस्कार आणि 16 ग्रामीण तर 16 शहरी संघ ही स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. इकडे आपण पाहतोय 4 ओव्हरचा खेळ झालाय. 20 धावा धावफलकावर आहे. 5 विकेट माघारी परतलेले आहेत. फरदीन मैदानाच्या आतमध्ये अपेक्षांचं ओझं आहे खरं, परंतु तरी सुद्धा आपल्याला इकडे खेळावं लागणार आहे. आणि पुण्याचा जादूगर देखील ज्याला म्हटलं जातं रोहन खरात यांना मात्र बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. तर पहिल्या 4 ओव्हरमध्ये काय घडलंय ते आपण पाहूयात. शुरुआत उतनी अच्छी नहीं रही थी. प्रथमेश ठाकरे एलबीडब्ल्यू के जरिए एजाज कुरैशी वापस लौट चुके थे. उसके बाद पहली गेंद पर रोहन सालुंके को वापस लौटना पड़ा. एक कटर्स था और उसे बड़े स्ट्रोक में तब्दील करना चाहते थे. उसके बाद राहुल पाटिल थॉमस डायस के लिए ये कट करना चाहते थे, लेट कट करना चाहते थे. अच्छा कैच राकेश प्रभु ने पकड़ा और ये गेंद इसमें भी फंस गए थे. भाग्यशाली रहे फरदीन. वेरिएशन काफ़ी अच्छा किया और इसी के कारण पहले 4 ओवर में 20 रन तो बने. सामने की दिशा में खेलने का प्रयास, एक कैच छूटा था फरदीन का. और ये चौका जड़ा गया था. 20 रन बने, 5 विकेट. काही हायलाइट्स आपण पाहत आहोत. त्या रीतीने पूर्वार्धाचा खेळ चालू असताना हा झेल होता जो तरुण 20चा पाहायला मिळाला होता. यावेळेला क्रीजचा वापर केला होता. बाहेर निघाले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. रोहन खरात फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल हदभर वळण घेणारा. क्रीजचा वापर, डेथ ऑफ द क्रीज गेले. ऑन साईडला आधीच मन बनवलं होतं की फटका ऑन साईडला एक्झिक्यूट करायचा. डॉट बॉल येतोय. या बेसा चेंडू आतमध्ये आला. दुसरा पहिला बॉल जो मात्र बाहेर निघणारा, दुसरा चेंडू आतमध्ये येणारा आणि तोही अधिक चांगल्या दर्जाची चेंड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. टप्प्यामध्ये लगेचच परिवर्तन केलंय. याही वेळेचा बॉल आणखीन बाहेर निघतोय.
गोलंदाजीला अनुसरून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथून केली जाते. काफी बढ़िया गेंदबाजी और इसी के लिए तो ये खिलाड़ी जाना जाता है, कभी अंदर कभी बाहर, दोनों तरफ ये गेंद घुमाना जानते हैं. और हालांकि सीमेंट की विकेट है और उस पे भी क्या घुमाव देखने मिल रहा है जय सर. और इसीलिए रोहन खरात एक खास खिलाड़ी है और इसीलिए पुणे से आ चुके हैं यहाँ. पुढचा बॉल आणखीन एक बाहेर. तिसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा. ये चौथा चेंडू एकंदरीत आपण पाहिला ना, चांगल्या धाटणीचा. अद्याप आदर्श शेट्टीने या स्पर्धेमध्ये एक मेडन ओव्हर टाकलेली आहे. दुसरी येते की काय. पुढचा बॉल देखील 5वा डॉट आलाय. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रोहन खरात फरदीन काझीला रोखलंय. केवळ 5 बॉल निर्धाव स्वरूपाचे आलेले आहेत. पहिलं निर्धाव षटक आदर्श शेट्टीने हाताळलं होतं. यावेळेचा बॉल बॅटच्या टोला लागतोय. झेल इम्पॉर्टंट आहे परंतु तो बनवू शकलेला नाही. कॅच बनवण्याचा प्रयत्न तो मात्र तिथे धारातीर्थी पडला. त्याच कारणास्तव एक सिंगल आली परंतु चंदू सर काय गोलंदाजी केली. केवळ एक धाबाचा षटक फिरकीच्या जादूगाराने मैदानाच्या आतमध्ये मान्सून ब्लास्ट मध्ये हाताळलं. नो डाऊट फरदीन मोठा खेळाडू आहे, त्यांची चर्चा आहे, परंतु रोहनने केलेल्या बॉलिंग साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त बॉलिंग केली आहे, कधी आतमध्ये कधी बाहेर, आणि ते कसे केलेत ते देखील पाहूयात. ज्या पद्धतीने ही गोलंदाजी केली आहे. पहिला बॉल हाई थोडासा बाहेर जाणारा, त्यांना फॉलो केलं, तिकडनं टर्न करताना पाहायला मिळाले. त्यानंतरचा बॉल आतमध्ये आणला आणि फरदीनला अंदाज सुद्धा नाही आला की एवढा आतमध्ये येईल. पुन्हा बाहेर आत बाहेर सातत्याने चालू राहिलं आणि ज्या पद्धतीची ही गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आणि म्हणून तर या गोलंदाजाकडे प्रचंड टॅलेंट. आणि इकडे फरदीन फसले होते परंतु बॉलर पुढे गेले होते आणि कॅचकडे येताना तिकडे घसरले, अन्यथा आणखीन एक विकेट येऊ शकली असती. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. दबाव बॉलरने वाढवलाय परंतु बॅटरला कमबॅक करावं लागेल. फरदीन 16वर खेळतायत. पहा, वेळ बदलायला वेळ लागत नाही, आम्ही सातत्याने सांगतोय, कारण या खेळाडूंची ती क्षमता आहे. परंतु 5 ओव्हरला 21, मागील ओव्हरला फक्त 1 रन आले. जय सर. गोलंदाजांनी अद्याप जी काही गोलंदाजी केलेली पाहायला मिळते. धावा महाग झाल्यात. यावेळेचा बॉल बॅटची ग्रीप निसटली आहे. स्क्वेअर कट केलाय. रन्स मिळतील या बॉलवरती. फरदीन काझीला 4. या मॅच मधला येतो हा दुसरा चौकार. अब ये गेंद थोड़ी सी पीछे की थी और फरदीन ने उसका फायदा उठाया. ये वो गेंद थी जहां फरदीन फंस गए थे और कैच का प्रयास भी हालांकि जरूर रहा था, मगर खिलाड़ी थोड़े से दूर रहे. ऐसी जगह गेंद गिरी, वहां खिलाड़ी मौजूद नहीं थे. उसके बाद लगाया पहले गेंद पर चौका. होत्याचं नव्हतं झालं असतं. रोहन खरात जर का तिथे स्किट होत नाही ना, तर शेवटच्या बॉलवरती होत्याचं नव्हतं पाहायला मिळालं असतं. परंतु या अखूट टप्प्याच्या चेंडूवरती जिथे चौकार पाहायला मिळाला. हा ऍक्शन रिप्ले पहा. अखूट टप्पा आपण नेहमी म्हणतो की हा चेंडू आकाशाशी गप्पा करतो आणि काय नेत्रदीपक स्क्वेअर कट पाहायला मिळाला फरदीन काझीच्या बॅटमधून. 2 चौकार त्याने अद्याप ठोकलेले आहेत. पुढचा बॉल स्विच हिट गॅप मध्ये केला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने आउटफील्ड फास्ट. रन मिळतील 4. थर्ड मानला फरदीन काझीच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. जय सर, फरदीन ने ऐसा तो नहीं कहा ना, अब मेरा टाइम शुरू हो चुका है. थोड़ी सी ये की गेंद थोड़ी सी दूर थी, वहां से रिवर्स के जरिए खेला और गेंद को सीमा रेखा के पार भेज दिया 4 रनों के लिए. वेळ बदलायला वेळ लागत नाही, ज्याचा उल्लेख चंदू सर तुम्ही नुकताच केलात. आता वेळ आणि खेळ दोन्ही बदलायला लागलाय. 2 चौकार आल्यात वीरेंद्र बाबरेवरती. पहिल्या 2 मध्ये 8 आल्यात. 29 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. डेट पर्यंत खोली या संघाकडे. बॅटिंग ऑर्डर मोठी आहे इथे. स्क्वेअर कट चांगला पाहायला मिळाला. तिसरा बॉल आणि तोही सीमारेषेच्या बाहेर. 3 बॉल 3 चौकार. फरदीन काझी मुंबईचा वंडर बॉय आता मात्र रंगात आलाय. पिछले ओवर में 5 गेंदें बिंदी आई थी जब वो बैटिंग कर रहे थे, मगर ये नया ओवर है और ये फरदीन के बैट से कंट्रोल स्ट्रोक था, देखा जांचा और भेज दिया सीमा रेखा के पार थर्ड मैन की दिशा में. लगातार 3 चौके. फरदीन का कॉन्फिडेंस यहाँ बढ़ चुका है और रन भी बढ़ चुके हैं. 22 बॉल 28 फरदीन काझी. 33 ला पास आहेत. यावेळेला फुलर लेनचा बॉल तोही ऑलमोस्ट नॉटर होता. अनप्लेबल डिलिव्हरी फुलर लेन मध्ये पाहायला मिळाला, जो खुलत होता. एक टो क्रशर हलक्या हाताने फ्लिक केला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय.
रवी लिंगाला, मॅडीला आपण पाहिलं वेगानं चेंडूवरती तो येत होता. 2 धावा निश्चित आल्यात, 35 बनलेल्या आहेत. 5 फलंदाज बाद झाल्यात. पॉवर प्ले मध्ये धावा आल्या नाहीत. सुरुवात तितकी चांगली झाली नाही संघासाठी. विकेट मागे विकेट गमावल्या. कोणताही खेळाडू जास्त काळ उभं राहायला तयार नव्हता. यावेळेचा बॉल इथे बॅटच्या आउटसाइड एज, परंतु तिथे काय प्रयत्न पाहायला मिळाल्यात. रोहन खरा डेडिकेशन लेवल पहा, प्रयत्न सातत्याने करतोय, एफर्ट्स पहा. गतवर्षी असाच प्रकारचा झेल जिथे टिपला होता भावेश पवारने, असेच काहीसे प्रयत्न इथे पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न मिडल झाला नाही आणि इथे मात्र डाव्या बाजूला सूर मारण्याचा प्रयत्न रोहन खरातने चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल उसळी घेणारा यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल येतोय. पहिल्या डावामध्ये पहिल्या मॅच मध्ये आकाश जांगीरच्याही बऱ्याचशा कॅच सुटल्या आणि त्यांनी एक मोठी खेळी केली आणि इकडे मात्र फरदीन देखील एक मोठी खेळी करणार का याची देखील उत्कंठा आपल्याला पाहायला मिळते. 6 ओव्हरचा खेळ संपतोय. 36 धावा आणि माझ्या मते या स्पर्धेच्या इतिहासातील पहिल्या अशा 6 ओव्हर असतील ज्या 6च्या ॲव्हरेजने पुढे चाललेल्या आहेत. 36 धावा, दबाव थोडासा पाहायला मिळतोय परंतु इकडे खेळ बदलू शकतो. नो डाऊट आकाश जांगीड यांनी सुद्धा एक मोठी खेळी केली. खेळी एक खेळीच असते आणि त्यांच्याही 83 काही कमी नव्हत्या, परंतु विवेक शेलार यांच्या 7 विकेट ह्या सुद्धा पहिल्या मॅचचं वैशिष्ट्य राहिलं विथ हॅट्रिक. आणि 36 धावांवर धावफलक आहे. मनीष बागले आमच्या बरोबर जुडले जात आहेत. थैंक यू सो मच फरदीन काजी. फिलहाल ऐसा खेलते हुए वक्त किसी का पाबंद नहीं होता, मजा आने वाला है. 36 गेंदों में केवल 36 रन बने, लेकिन एक अकेला लड़ाई कर सकता है, वो दिखाने वाला फरदीन काजी फिलहाल मैदान के अंदर. मजा आने वाला है सर. आखिरी 6 ओव्हर का खेल बचा है. विवेकच्या बॉलिंगचं वैशिष्ट्य नक्की तेच होतं. तब्येत मॅचच्या दिशेने हा बॉल वाट पाहिली आणि मग वाट लावली आहे. काय मारलाय हरदीन फरदीन, मुंबईचा वंडर बॉय मारतोय षटकार. बहुत बढ़िया, बहुत बेहतरीन, दिल को मोह लेने वाला ये स्ट्रोक. ये देखिए सर, ये एक्शन रिप्ले एचडी क्वालिटी में आपके सामने. हल्की सी गेंद अंदर आती हुई, लेकिन ये अल्टी पलटी और इसी को तो कहते हैं दे घुमा के. वाह फरदीन, बढ़िया, बेहतरीन, बहुत बढ़िया स्ट्रोक. चांगला स्ट्रोक इकडे येताना पाहिला मिळतोय. फरदीन काझी इन ऍक्शन. ओ हो, वळवलाय वळवलाय फिरवलाय, गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. आता हे चांगलं युद्ध सुरू झालंय. विवेक शेलार यांनी 7 विकेट घेतले आणि त्याच्यापैकी 5 बोल्ड काढलेले आहेत. जोडीला हॅट्रिक होते आणि त्याच्यामुळे रबर बॉल क्रिकेटमधील इतिहास विवेक शेलार यांनी मात्र या मैदानात मान्सून ब्लास्ट मध्ये करताना पाहायला मिळत आहेत. जसं नागेश वाडेकरचं शतक लक्षात राहील ना मान्सून ब्लास्ट मध्ये, विवेकच्या या 7 विकेट सुद्धा लक्षात राहण्यासारख्याच होत्या. फिरकीपटू ओहो, वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न स्टंपच्या समोर सापडले आणि माघारी परताना पाहायला मिळतील फरदीन काझी. विकेट आणखीन एक आलेली आहे. 6वा धक्का. आज बॉल थोडासा वेगात देखील टाकला आणि फरदीन आउट. देखिए जीत के बीच में जो खिलाड़ी खड़ा था उसका नाम फरदीन काजी था, इसलिए अपील 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 करते हुए उन्हें लगा शायद ये गेंद नहीं लगी, लेकिन ये सब आपके सामने हम लाएंगे आने वाले कुछ वक्त में. जो एक्शन रिप्ले दिखाया जाएगा ना, दर्शक भी उसी की राह देख रहे हैं. ये देखिए एक्शन रिप्ले. जी हाँ जी हाँ जी हाँ, टप्पा गिरने के बाद गेंद बिल्कुल नहीं घूमी और सीधा जाके पैरों पे लगी थी. बढ़िया डिसीजन चंद्रकांत सर, मैं कहना चाहूंगा. ये देखिए एक और बार, इस बार हल्का सा और स्लो करते हुए हम दर्शकों के पास जो है दूध का दूध पानी का पानी करके दिखाने की कोशिश. ये देखिए तीनों स्टंप के बीच में थे, लेग बिफोर द विकेट, इसी को तो कहते हैं अच्छा डिसीजन, गुड अंपायरिंग. हो, आमचे सगळेच पंच मग अक्षय निर्मळ खास पुण्यावरून आलेले आहेत. सादिक राजापूरकर सर, खार आणि त्याचबरोबरने रमाकांत पवार सर असतील कल्याणचे, चेंबूर आणि कल्याण, आणि त्याचबरोबरने शशी साटम सर ठाणे, हे सगळे चांगली कामगिरी करतायत. जवेत मॅचच्या दिशेने विकेट आली आहे आणि आता वेळ झाली होती श्रेयस कदम यांचे मैदानात कदम ठेवण्याचे, कारण टीम संकटात आहे आणि ज्या ज्या वेळेला टीम संकटात असते श्रेयस नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. तेच दाखल होताना पाहायला मिळत आहेत. काल ते राजस्थानला खेळत होते, आज ते मात्र इकडे खेळत आहेत. परंतु रोहित खरातच्या फिरकीची चर्चा सुरू आहे. रोहन खरात चांगले फिरकीपटू आहेत. पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या नेहरू नगर
परिसरातून मधून येणारा हा फिरकीपट्टू समोर बांद्र्याचे सिक्सर किंग 42-6. ओह, पहिला बॉल त्यांच्यासाठी. तुमचं स्वागत आहे या खेळपट्टीवर रोहनच्या विरुद्ध, असं तर सांगत नाहीयेत ना रोहन. एवढा चांगला बॉल मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला, वळणारा बॉल पाहायला मिळाला. बोटांची जादू इकडे दाखवताना पाहायला मिळत आहेत. पहा, चांगली गोलंदाजी होते सध्या तरी. यावेळेला स्ट्रोक बॅट अगदी वेगात फिरवली गेली आहे मिड विकेटच्या दिशेने. पाण्यामध्ये बॉल थांबलाय, 1 रन घेतली आहे, दुसऱ्याही रनचा प्रयत्न होतोय. 7वं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 44 धावा धावफलकावर आहे. स्कोर अजूनही नियंत्रितच पाहायला मिळतोय. रोहनने जर पाहिलं तर 11 बॉलमध्ये 9 रन खर्च केलेत, एक महत्वाची विकेट घेतली आहे आणि ती विकेट फरदीन काझी यांची होती. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर परिस्थिती बिकट असताना तुम्ही केलेली खेळी नेहमीच लक्षात राहते आणि श्रेयस अशा प्रकारच्या कित्येक खेळ्या त्यांनी सुद्धा केलेल्या आहेत. आज पुन्हा एकदा अपेक्षा, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा परंतु थोडासा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. व्हेरिएशन खूप चांगलं केलं. 2 ओव्हर रोहन खरातच्या संपलेल्या आहेत. त्यांनी 2 ओव्हरमध्ये 9 रन दिल्या, 1 विकेट घेतली आणि 7 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 44. 70 स्पोर्ट्स सबस्क्रायबर मीटर आपण पाहतोय. 11,51,208 आणि आपल्या सगळ्यांना देखील अशा सुंदर सुंदर स्पर्धा लाईव्ह कव्हरेज पाहायला मिळणार आहे. आवर्जून सबस्क्राईब करा. जी हाँ सर, डूबते को तिनके का सहारा ऐसा कहते हैं ना, उसी तरीके से अब इन दोनों तिनकों को चमकना होगा. एक तरफ आशीष मेहरोल जो जाने जाते हैं अपने ऑलराउंडर खेल के लिए, और उसी के साथ श्रेयस कदम. अब यहां से श्रेयस कदम को वो जिम्मेदारी कंधों पे लेनी होगी और जिम्मेदारी भरी पारी उन्हें खेलनी होगी. लगभग 11.5 लाख सब्सक्राइबर्स हो चुका है और ये टूर्नामेंट खत्म होने से पहले हमारा मोटिव है कि हम 12 लाख यानी कि 12 मिलियन कर पाए. वीरू बापरे बॉलिंगसाठी आलेत. यावेळेला चांगला फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने, एक ताकदवर फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा थोडासा चिखलामध्ये वेग मंदावतोय परंतु 2 धावा नाही रोखू शकत आहे. त्या पद्धतीने विकेट घेतल्या होत्या विवेक शेलार, तेही आपण पाहू. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र ही कॅच आउटची विकेट देखील पाहायला मिळाली होती. पहिल्या बॉलवर विकेट घेत असताना स्वतःला सिद्ध केलंय. पाहूया बाकीच्या विकेटसाठी येऊ पण पुन्हा यावेळेला समोरच्या दिशेने बॉल ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय. सुमित आहेत तिकडे, एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. द्विधा मनस्थितीत बॅटर आहे. आता बॅट उचलायची की मात्र संयमाने खेळायचं, या दोन्ही गोष्टी आहेत. परंतु एक गोष्ट महत्वाची आहे, कारण अजूनही बरेचसे चेंडू बाकी आहेत आणि 47 झालेत. जर इकडनं मी जरी म्हणेल ना की 150 नाही झाले, 125-130 ची मॅच सुद्धा चांगली होऊ शकते, कारण बॉलिंग अटॅक या टीमकडे आहे. समोर देखील तेवढीच चांगली स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते आणि मॅच जबरदस्त होईल अशी अपेक्षा आहे. बॅट वेगात फिरवली आहे, बॉल यष्टीरक्षकाकडे जातोय. सुमित ढेकळे यांनी ज्या पद्धतीने सुरुवातीपासूनच एक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय, त्यांचं नेतृत्व देखील पाहायला मिळत आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता विकेट गेल्यानंतर सुद्धा डावाला सावरण्याचा प्रयत्न मात्र हे दोन्ही बॅटर करतायत. पायावर करण्याचा प्रयत्न आणि तिकडे हो अफलातून लाजबाब रोहन खरातने पकडला एक अविस्मरणीय झेल. अशा प्रकारचे कॅच काही सोपे नसतात आणि मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता खरा त्या ठिकाणी श्रेयस कदम यांचा. त्यांच्या खेळीचा अंत शेवट मात्र या अफलातून झेलाने होताना पाहिला मिळतोय. फ्लिक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला खरा परंतु माघारी परतताना पाहिला मिळत आहेत. ज्या पद्धतीने हा कॅच पकडला गेलाय पुन्हा एकदा आपण पाहूयात. श्रेयस पहिले थोडेसे सफल झाले, बॉल मात्र पायावर करण्याचा प्रयत्न, तिकडनं फ्लिक केला आणि तिकडे रोहन खरा जणू काही सुपरमॅन तिकडे होते. वा वा वा, अफलातून झेल पकडलाय. मनीजी काय म्हणाल? सर ये कैच ऑफ द मैच कहा जाएगा. रोहन ने ये जो कैच पकड़ा है ना, और कैच पकड़ने के साथ ही श्रेयस को दिखा दिया तंबू का रास्ता. और यही तो होती है अच्छी और बड़े टीम की पहचान. केवल गेंदबाजी अच्छी नहीं, आपकी फील्डिंग अच्छी होनी जरूरी होती है. और क्या बेहतरीन कैच पकड़ा है. मैं तो कहना चाहूंगा ना सर, मॉनसून ब्लास्ट 2026 का ये सबसे बेहतरीन कैच था. आकाश चिंदारे यांचं मैदानाच्या आतमध्ये आगमन झालंय. बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत एक मॅच विनर खेळाडू. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेरचा, त्याला ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय. एक धाव तिकडे मिळते. सुमित तिकडे पोहोचतायत. आशिष मेहरोल आणि आकाश चिंदारिया. पूर्वी अँटॉप हिलच्या फायटर टीम मधून हे दोन्ही खेळाडू पुढे येताना पाहायला मिळाले आणि समीर मेस्त्री आणि कंपनी. परंतु आज मात्र या दोघांवर पुन्हा एकदा एकत्र येऊन आपल्या टीमसाठी बॅटिंग करण्याची वेळ आहे, कारण आशिष पूर्वी त्या टीममध्ये बॅटिंगच करत होते, तोपर्यंत बॉलिंग नव्हते करत. वीरू बाबरे यांच्या खात्यात विकेट आली आहे.
यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय, कव्हरचं क्षेत्र निवडलंय, जागा मिळाली हा स्ट्रोक खेळण्यासाठी आणि आशिष मेहरोल यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार पाहायला मिळालाय आणि या चौकाराने धावसंख्या पुढे देखील जाताना पाहायला मिळाली आहे. ओव्हर संपलेली आहे या ठिकाणी 8वी आणि या 8 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे 52-50 पार. 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. विवेकने ज्या पद्धतीने मागील मॅच मध्ये विकेट घेतल्या त्याच्याकडे देखील आपण जाणार आहोत. पहिली विकेट, प्रचंड वेगातील बॉल, ओव्हर पिच आणि त्याच्यावर यष्टीरक्षकांनी घेतलेली कॅच, ही होती पहिली विकेट. दुसरी विकेट जर पाहिलं तर थोडेसे अक्रॉस खेळायला गेले, दांडी गोल, बोल्ड विकेट येताना पाहायला मिळाली आहे. त्याच्यानंतर LBWच्या स्वरूपातील देखील एक विकेट येताना पाहायला मिळाली आहे. असे या गोलंदाजी पाहायला मिळते. त्यावेळेला पुन्हा समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉफ केला खरा आणि याही प्रयत्नामध्ये विकेट येताना पाहायला मिळाली आणि अशा प्रकारे आणखीन एक धक्का देताना पाहायला मिळाले. इकडे बॅट चिकडा घेत कबीर मात्र यष्ट्यांवर बॉल त्यांच्या बॅटमधून जाताना पाहायला मिळाला. आणखीन एक तिकडे विकेट आली, त्यानंतर पुन्हा बोल्ड विकेट येते आणि सातत्याने स्टंपचा वेध घेणारी ही गोलंदाजी देखील पाहायला मिळाली आणि आणखीन एक बोल्ड आउट. अशा 7 विकेट पाहायला मिळाल्या विवेक यांच्या. जाऊयात मॅचच्या दिशेने. रोहन खरात काय गोलंदाजी करतायत, जणू काही सापळं जाळं रचलं होतं की काय इकडे आणि तसंच पाहायला मिळालं. स्ट्रोक खेळले, फिरकीच्या जाळ्यात आणखीन एक मासा अडकलाय. विकेट. जी हाँ सर, बेहतरीन फिरकी की जादू बिखेरते हुए इस ग्राउंड में फिलहाल बहुत बढ़िया कैच उन्होंने लपका था पिछले ओवर में और अब गेंदबाजी के लिए आते हुए इनकी फिरकी का, इनके इस जादू का जवाब नहीं मिल पाया. आशीष आकाश को भी जाना होगा डगआउट में. ये रहा वो एक्शन रिप्ले. हल्की सी पीछे की हुई गेंद थी, शॉट ऑफ गुड लेंथ पे गेंद थी, थोड़ी सी बाहर निकली और कवर के खिलाड़ी के सर के ऊपर से खेलना चाहते थे, नहीं खेल पाए, नहीं भेद पाए उस खिलाड़ी को. ये भेदना बहुत नामुमकिन हो चला है. फिलहाल एक और विकेट के साथ यस, विकेट येताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण या अगोदरच्या बॉलवर पाहायला मिळालं होतं, ज्यावेळेला वीरू बॉलिंग करत होते, पकडली होती कॅच, त्या ठिकाणी रोहन खरात यांनी एक अफलातून झेल पाहायला मिळाला आणि त्यानंतर वीरू बाबरे क्षेत्ररक्षणासाठी होते आणि रोहन बॉलिंगसाठी आलेले आहेत. गुड वा 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 वा. 70-70 स्पोर्ट्स आपलंही कौतुक करायला पाहिजे. लगेच या गोष्टी आमच्यापर्यंत दाखवल्या सुद्धा, प्रेक्षकांना दाखवल्या. 8 विकेट गेल्यात, 2 विकेट बाकी आहेत आणि 1 विकेट सुद्धा काफी असते क्रिकेटच्या खेळात. कालची मॅच आठवा. अक्षय थेटे भिवंडीच्या नानकर गावचे खेळाडू आलेत बॅटिंगला. आतमध्ये, कधी बाहेर कधी आतमध्ये, सोपं नाहीये. दोन्ही बाजूला बॉल वळवतायत आणि सिमेंटच्या खेळपट्टीवर या रबराच्या बॉलला गरगर गरगर वळवण्याचं काम करतायत आणि याचा उल्लेख आपण सातत्याने करतोय. बॉल ओला असल्यानंतर वळत नाही, परंतु सुका असल्यानंतर वळतो. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, थोडासा लांबून लपेटायला गेले, एक धाव तिकडे मिळणार आहे. फिल्डर येत आहेत, एक धाव कंप्लीट, दुसरीचा कॉल दिलाय. परंतु त्या दिवशी आम्ही अनिकेत सानप यांना ओला बॉल सुद्धा वळवताना पाहिलं, म्हणजे खूप कमी वेळा ती गोष्ट पाहायला मिळते. मान्सून सुपर सिरीजला त्यांनी ते जो रॉंग वन टाकला होता तो लक्षणीय होता. परंतु नॉर्मली सुका बॉल असेल तर मग गोलंदाजांना मात्र चांगल्या पद्धतीने बॉल हाताळायला मिळतो, फिरवायला मिळतो आणि तेच पाहायला मिळत आहे. 9वी ओव्हर सुरू आहे, 54 धावा धावफलकावर. आता जे काही करायचं आहे या 2 विकेटला करायचं आहे. आशिष मेहरोल आणि अक्षय थेटे. अक्षयची बॉलिंग चर्चेत आहे आणि अक्षय यांना आता मात्र बॅटिंग सुद्धा तेवढी चांगली करावी लागणार आहे, कारण समोर रोहन खरात पुण्याचा जादूगर जादू दाखवण्यासाठी सज्ज आहे. गेल्या काही वर्षात पुण्याचे खेळाडू सुद्धा मोठ्या प्रमाणावर चांगली कामगिरी करतायत. तर गेल्या वर्षी सिरीज राहिले होते महेश नानगुडे. हा बॉल यष्टीरक्षकांच्या हातामध्ये, अंदाज नाही येत आहे या बॉलचा, कधी आणि कुठे वळेल याचा काही नेम नाहीये. रोहन खरात यांचा आणि काय गोलंदाजी केली आहे इकडे सुद्धा. हाथों को थोड़ा सा जूम कर पाए ना तो मजा आएगा. वो दिखाई देता हुआ कि जब वो उल्टे हाथ से डालेंगे तो गेंद हल्की सी अंदर आएगी, जब वो लेग स्पिन का इस्तेमाल करेंगे, रिस्ट को आधा घुमाएंगे तो गेंद बाहर निकल जाएगी. उसी के साथ शॉर्ट बॉल भी बेहतरीन, बहुत बढ़िया गेंदबाजी. 14 डॉट बॉल त्यांनी केलेत, 18 पैकी 14 डॉट बॉल आणि आतापर्यंत 31 डॉट बॉल आलेले आहेत. पावसाळी क्रिकेट आहे आणि आता 9 ओव्हरचा खेळ झाला, 54 झाल्यात. 8 विकेट माघारी परतलेल्या आहेत. आशिष आणि अक्षय थेटेवर जबाबदारी प्रथमेश ठाकरे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, समोर फोर्स केलाय. आशिषच्या बॅट मधून आलेला हा फटका हातात जातोय आणि तिकडे विकेट देखील माझ्या मते विकेट येताना पाहायला मिळते. अवधूत कामत यांनी पकडलेली ही कॅच, विकेट नंबर 9.
प्रथमेश ठाकरे पहिल्या ओव्हरपासून चांगली गोलंदाजी करतायत मनीषजी. आणि आणखीन एक धक्का. 4 विकेट घेतल्यात प्रथमेश ठाकरे यांनी. जी हाँ, बहुत बढ़िया गेंदबाजी, हर गेंदबाज ने साथ दिया और उसी के साथ फील्डिंग ने. ये देखिए, इसी को तो क्रिकेट का खेल कहते हैं ना सर. 5 उंगलियां एक साथ आती है वो ताकत बनती है. 11 खिलाड़ी एक साथ आते हैं तो ऐसा बेहतरीन अच्छा खेल किया जाता है. कोई कैच ड्रॉप नहीं हुआ, बेहतरीन कैचेस पकड़ी, ऑन द स्पॉट लाइन लेंथ को पकड़ते हुए गेंदबाजों ने गेंदबाजी करी और फील्डर्स ने तो क्या बेहतरीन साथ दिया है. ये देखिए, गेंद को बस देख रहे थे, निहार रहे थे, भगवान से कह रहे होंगे भगवान ये कैच ड्रॉप होने दीजिए, लेकिन नहीं होगा क्योंकि एनपी स्पोर्ट्स की टीम ने तो बताया ना आज हमें कि आज हम यहां आए और जीतने के लिए आए. बेहतरीन, बहुत बढ़िया. चला, रत्नदीप आलेत बॅटिंगसाठी. यावेळेला हलक्या हाताने फक्त बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न थर्डमॅनच्या दिशेने राहिला. तिकडे एक धाव मिळते, दुसरी साई कॉल दिला जातोय अगदी वेगात. रत्नदीप रोहन साळुंके यांच्या जागेवर इम्पॅक्ट म्हणून रत्नदीप चौधरी आलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक चांगले गोलंदाज आहेत आणि इकडे थोडंसं स्ट्रगल चाललंय कारण धावसंख्या एवढी मोठी नाही आहे. परंतु क्रिकेटचा खेळ हा 2 डावांचा आहे. एका डावात रिझल्ट लागत नाही, दुसऱ्या डावामध्ये विकेट आल्या तर दबाव येऊ शकतो, परंतु आव्हान किती उभं राहणार हे बाकी आहे. वेगात वेगात खेळण्याचा प्रयत्न. प्रथमेशचा पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल, स्लोवर 1 आणि तो जाईल यष्टीरक्षकांकडे. कमी गतीचा हा बॉल टाकलाय आणि यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. रत्नदीप, इकडे तुमच्याकडे ओव्हर आहेत, बॉल भरपूर आहेत, फक्त विकेट एक बाकी आहे. फुलटॉस, त्याला मात्र फक्त ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. एक धाव तर पूर्ण केली आहे, दुसरी साडीचा कॉल मात्र दिलाय जोपर्यंत फिल्डर येणार. रवीने आज मात्र त्या चिखलात बरीचशी कसरत केली आहे आणि ही सुद्धा एक मजा आहे. आणि अशा प्रकारची कसरत साधना क्रिकेट ग्राउंडवर बऱ्याचदा केली आहे. धावसंख्या जर पाहिली तर आणखी एक मात्र या ठिकाणी धक्का पाहायला मिळतोय आणि फायफर प्रथमेश ठाकरे यांच्याही नावावर लागतोय. 13 धावा दिल्या आणि 5 विकेट घेण्याचा कारनामा केला प्रथमेश ठाकरे यांनी आणि 58 धावा झालेल्या आहेत. मॅचला जिंकण्यासाठी करायच्यात 59. परंतु मित्र हो, हे क्रिकेट आहे, 12 ओव्हरची मॅच आहे, लक्ष मोठं नाही आहे. प्रथमेश ठाकरे यांची ही बॉलिंग चर्चेत राहील. त्यांनी जर पाहिलं तर 12 डॉट बॉल केले, हे सुद्धा महत्वाचं. 14 डॉट बॉल रोहन खरातने केले, त्यांनी 2 विकेट घेतल्या. 5 विकेट इकडेही पाहायला मिळाल्या. वीरू बाबरे यांनी चांगली बॉलिंग केली, राहुल पाटील यांनी देखील चांगली बॉलिंग केली आणि त्याच्या जोरावर हे बॉलरचं राहिलेलं वैशिष्ट्य. आणि पहिल्या डावामध्ये फरदीन काझी वगळता, कारण फरदीनने केलेल्या 37 एका बाजूने किल्ला फरदीन यांनी लढवला, परंतु त्यांच्या बाद झाल्यानंतर पुन्हा त्या विकेट येऊ लागल्या आणि धावसंख्या जर पाहिली तर 58 झालेली आहे. 59चा हा पाठलाग करावा लागणार आहे. फरदीन काझी रोहन च्या गोलंदाजीवर LBW झाले, 37 धावा त्यांनी केल्या 27 बॉलमध्ये. एजाज कुरेशी 0, त्यानंतर रोहन साळुंके 0, थॉमस डायस यांनी जर पाहिलं तर 2 धावा केल्या. तरुणच्या 1, अंकुर यांचे 0, आशिष मेहरोल 7, श्रेयस कदम 2, आकाश चिंदारिया 1, अक्षय थेटे 2 आणि रत्नदीप 4. अक्षय थेटे नाबाद आहेत आणि बॉलिंगमध्ये प्रथमेश ठाकरे हिरो राहिले पहिल्या डावाचे आणि 2.5 ओव्हरमध्ये त्यांनी 13 धावा देत 5 विकेट घेतल्या. राहुल पाटील 1 ओव्हरमध्ये 5 धावा आणि 1 विकेट. वीरू बाबरे 3 ओव्हर 29 रन 1 विकेट आणि रोहन खरात काय बॉलिंग केली आहे, जबरदस्त. 3 ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. पहिली विकेट 1 वर, दुसरी 1 वर, तिसरी 4 वर, चौथी 14, पाचवी 15, 6वी 42, 7वी 47, 8वी 52, 9वी 54 आणि 10वी 58. 59 करायच्या आहेत. पाहूया या स्पर्धेतील कालपासून जर पाहिलं तर ही निच्चांकी टोटल आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. दुसऱ्या डावात सुद्धा प्रतिकार होईल, ते प्रयत्न होतील. पाहूया दुसऱ्या डावामध्ये काय घडणार आहे. विकेट कशा पडल्या ते देखील आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे. पहिली विकेट येताना पाहायला मिळाली त्याच्या एजाज कुरेशी, त्यानंतर जर पाहिलं तर रोहन साळुंके माघारी परतले. यष्टीरक्षक राकेश प्रभू कॅच घेताना पाहायला मिळाले. त्यानंतर राहुल पाटील यांच्या गोलंदाजीवर लेटकट करण्याच्या प्रयत्नात थॉमसही फसताना पाहायला मिळाले. राकेश यांच्या हातामध्ये पुन्हा चेंडू जातोय, समोर खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात ही सुटलेली कॅच.
या इनिंगच्या हायलाइट्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये फरदीनने काही चांगले फटके नक्कीच खेळलेले आहेत आणि त्याच्या जोरावर मात्र थोडासा प्रतिकार त्यांनी केला. त्यानंतर तरुण बीज देखील मोठा फटका खेळायला गेले. राहुल यांनी पकडलेली कॅच, प्रथमेश ठाकरे, त्यानंतर ही कॅच सुटताना पाहायला मिळाली होती अंकुर यांची. फरदीन खानजी यांच्याकडून देखील चांगले प्रतिकार, परंतु त्याच्यानंतर रनआउटची जी विकेट आली होती, अंकुर सिंग रनआउट झाले होते. चांगल्या पद्धतीने मात्र बॉल गॅदरिंग करताना पाहायला मिळाले. फरदीन काझी यांच्याकडून काही चांगले स्ट्रोक देखील येताना पाहायला मिळाले. हा डाव बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला खरा, परंतु त्यांच्या बाद होण्यानंतर मात्र विकेट यायला लागले आखूड टप्प्याच्या बॉलवर. हा जो मधला टप्पा होता, ज्यावेळेला लागोपाठचे 3 चौकार आले होते फरदीन काझी यांच्या बॅटमधून, आणि हे ते क्षण होते ते 3 चौकारावाले. त्यामध्ये कुठेतरी पुन्हा एकदा स्थिरस्थावर डाव होऊ लागला होता, परंतु त्याच्यानंतर हा प्रयत्न लाजबाब लाजबाब. रोहनने प्रयत्न, एक कॅच तर सुपरमॅन सारखी पकडली, परंतु हा प्रयत्न देखील त्यांचा काही कमी नव्हता. या आखूड टप्प्याच्या उसळी असणाऱ्या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला. आणि त्यानंतर एक वेगवान बॉल स्टंपच्या दिशेने फरदीन यांच्यासाठी टाकला आणि रोहनने त्या षटकाराचं उत्तर दिलं असंच म्हणावं लागेल. श्रेयस कदम मग बॅटिंगसाठी आले. पायावरचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि रोहन खरातने यावेळेला मात्र ते यशस्वी करून दाखवलं. अफलातून झेल त्यांनी तिकडे पकडला. त्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा थोडासा प्रतिकार आशिष मेहरोल करण्याचा प्रयत्न करत होते. जवळ पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने काही क्षणात मॅचला सुरुवात होईल आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, मुख्य समालोचक म्हणून डोंबिवलीचा गोड आवाज, उभरते समालोचक मणिजी बागले आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्रातील नामवंत समालोचक ज्यांचे आपण बरीच वर्ष समालोचन ऐकतोय असे जयेश भोसले सर आज दाखल झालेले आहेत. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण आवाज ऐकत होतात चंद्रकांतजी शेट्टे सरांचा. धन्यवाद. आता माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जयेश भोसले सर जोडले जाणार आहेत. मजा येईल मॅचला. मग अगदी धावफलक थोडंसं कमकुवत राहिलंय, हरकत नाहीये. जिंकण्यासाठी फक्त 59 धावेंची आवश्यकता आहे, पण तरी देखील ना मॅच रंजक होईल. तरी येस, मॅच नक्कीच रंजक होणार आहे. लो स्कोरिंग एन्काउंटर्स नेहमी एक्साइटिंग असतात, कारण त्यामध्ये बॅटर नेहमी दुविधा मनस्थितीमध्ये असतात. अटॅक करायचा आहे की संयमाने खेळायचा आहे, अटॅक करायचा आहे, समोरचा बॉल आहे, षटकाराची आवश्यकता नाहीये, मारू की नको मारू. पण यामध्ये जर विकेट जाते, डॉट बॉल येतात आणि जर पॉवर प्ले मध्ये 2 ते 3 विकेट्स गेल्या, धावा कमी बनल्या ना, तर मात्र एक जेन्युइन चान्स निर्माण करू शकते बॉलिंग टीम. पण त्यासाठी बॉलिंग योग्य टप्प्यावरती करावी लागणार आहे. अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये रवाना होत आहेत आणि ह्या त्या 5 विकेट्स तुम्ही बघताय. प्रथमेश ठाकरे यांचा पहिली विकेट, त्यानंतर ही दुसरी विकेट, बॅटची बाहेरची कडा घेऊन चांगली कॅच. विकेट क्रमांक 3 इन दी एअर, बॉल हवेत, भरपूर फ्लाईट दिली होती, बॉलला वळवला होता हाताने, आणखी एक चांगली कॅच. त्यानंतर आणखी एक विकेट, जी मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. विकेट क्रमांक 4, चांगला स्ट्रोक होता पण व्यवस्थित एलिव्हेशन तिथे मिळालं नाहीये आणि हा शेवटचा गडी बाद केला, तोही एका चांगल्या यॉर्करने. लेगस्टंपवरचा बॉल तिथे हलकेसा बेल्सला चुंबन आणि बेल्स पडल्यात, विकेट गेली आहे. ही विकेट ही शेवटची होती आणि फायफरही प्रथमेश ठाकरे यांनी कंप्लीट केलाय. आणखी एक विक्रम त्यांच्या नावावरती, कारण आपण वरुणस पाटील फाउंडेशन मॉन्सून ब्लास्ट पाहताय, जो 70-70 वरती लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. आणि त्यामध्ये जेव्हा तुम्ही असे विक्रम करतात ना, मग तुम्ही फक्त महाराष्ट्रातच नाही तर अखंड हिंदुस्थानामध्ये, देशभरामध्ये पाहिले जातात, बघितलं जातं आणि तिथे मग तुमचं नाव मोठं होतंय आणि ते नाव मोठं करण्यासाठी चांगला खेळ करणंही गरजेचं आहे.
70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतो ही न्यू लॉन्चिंग पाहायला मिळते. खरं तर मान्सून ब्लास्ट 2026 चालू आहे आणि त्यामध्ये न्यू लॉन्चिंग तुम्ही स्क्रीन मध्ये पाहत आहात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एनपी स्पोर्ट्स परिपॅकर्स या टीमची. प्रतीक घरात आज मात्र इम्पॅक्ट प्लेयर म्हणून त्याला घेण्यात आला आणि तो दाखल झाला आणि त्याच्या साथीला एका बाजूला सुमित ढेकळे गोलंदाजी मार्क मध्ये. सिंग इज किंग अंकुर सिंग गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय. मजा आने वाला है इस मुकाबले में. सुमित को अच्छा खेल करना होगा. रनों की अगर आवश्यकता रिक्वायर रन रेट की अगर हम बात करें सर 5 के नीचे है. मॉनसून क्रिकेट में जहां बारिश नहीं हो रही है, खेल पट्टी पूरी तरीके से सूखी हुई गेंद है, लेकिन उसी के साथ जी इंपैक्ट प्लेयर का इस्तेमाल किया जाएगा. उद्दुत कामत की जगह प्रतीक घरत आते हुए जी हाँ इंपैक्ट प्लेयर का यहां पे इस्तेमाल करती हुई टीम एनपी स्पोर्ट्स टाई पैकर्स. उनके साथ आकर्ष विलायंस 11. गेंदबाजी ट्रैक पे अंकुर सिंह. इस गेंदबाज में बहुत ज्यादा क्षमता है और ये पता है सुमित ढेकले को, ये पता है कि हमें इस मुकाबले को इजीली नहीं लेना होगा. इस मुकाबले में ना हमें अच्छी तरीके से शुरुआत, सर शुरुआत बहुत ज्यादा मैटर करती है. अगर 18 गेंदों में पावर प्ले में अच्छी शुरुआत मिली, विकेट्स मिले, रन नहीं बने तो मजा आएगा. लेकिन सुमित को पता है संयम के साथ खेलना होगा, खराब गेंदों पे अटैक करना होगा. 59 रनों का लक्ष्य. पहली गेंद हवा में सुमित, और सुमित के बल्ले से ये आता हुआ बाहुबली ने कर दी है शुरुआत. पहली गेंद को सीमा रेखा के बाहर डिपॉजिट करते हुए लॉन्ग ऑन के सर के ऊपर से पहली गेंद पे ये लगा 6. कर्णधार, संघाचा कर्णधार आणि तो कॅप्टन आहे परंतु लीडर आहे. याच पावसाळी रबर बॉल क्रिकेटने त्याला बाहुबली हा किताब बहाल केलेला आहे. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. बाहुबली मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होताच सुमित ढेकळेने हा षटकार ठोकत असताना जणू काय सांगितलंय किंग नेवर फेल. ठोकला षटकार. बहुत बढ़िया सर. मुझे तो लगता है ना शायद ये मिस टाइमिंग थी, ये सही से बल्ले पे नहीं आई, लेकिन ऐसा ही नहीं कहा जाता ना आपको बाहुबली टेनिस बॉल क्रिकेट का. क्या बेहतरीन स्ट्रोक, ताकत, और देखिए वो कलाइयों की ताकत, वो बाजुओं का जोर, वो सब झोंक दिया इस गेंद पे. जैसे हम कह रहे थे शुरुआत बहुत ज्यादा मायने रखती है. आप शुरुआत कैसे करते हो जिंदगी में, खेल में आप शुरुआत कैसे करते हो ज्यादा मायने रखेगी. केवल जीतने के लिए 59 रन चाहिए थे और पहली गेंद पे आता हुआ 6. फरदीन जो आपकी स्क्रीन पे फिलहाल दिखाई देते हुए, चिंता है, उन्हें पता है, लेकिन चिंता नहीं जनाब, चिंतन करने की आवश्यकता होगी. बल्लेबाजी करते हुए क्या बिगड़ा, किस तरीके से हम ज्यादा बड़े रन बना सकते थे, इस पे गौर करने की ज्यादा आवश्यकता है. लेकिन मैच अभी भी समाप्त नहीं हुआ. जैसे चंद्रकांत सर ने कह के हमें सिखाया है ना इस तरीके से कि हर गेंद, हर मुकाबला अलग होता है. सुमित ढेकले अपने बल्ले को चूमते हुए कहते हुए अब तक तूने मुझे बड़ा किया, अब और साथ देने की आवश्यकता है. पहली गेंद पे 6. अंकुर ने साइड चेंज करके, और इस बार अच्छी गेंद, बल्ले का फेस हल्का सा मोड़ करते हुए, ओपन करते हुए कवच रीजन में खेला. केवल सिंगल के साथ ही आगे बढ़ेंगे. 7 रन बन चुके स्कोरबोर्ड पे. 2 गेंदों के साथ 7 रन बने. स्कोरबोर्ड ज्यादा बड़ा नहीं है, यानी कि आपको जीतने के लिए केवल 59 बनाने होंगे. शुरुआत मैटर करती है और उसी के साथ अच्छा स्ट्रोक प्ले. प्रतीक घरत आते हुए जो कि एज ए इंपैक्ट प्लेयर खेलेंगे इस मुकाबले में, और अपना इंपैक्ट छोड़ने के लिए वो भी पूरी तरीके से तैयार है, मुस्तैद है, तैनात है. मजा आएगा इस मुकाबले में. अंकुर सिंह, पहली गेंद बेहतरीन, दूसरी गेंद अच्छा स्ट्रोक, केवल कवच के रीजन में एक और सिंगल. शॉट कवर रीजन में खिलाड़ी थे. गेंद हवा में बहुत देर के लिए, 2 खिलाड़ी गेंद के नीचे, दोनों ने कॉल किया, पकड़ ली कैच. ये होती है शुरुआत और ये दिलाई अंकुर सिंह ने. जाने जाते इसी के लिए प्रतीक घरत एज ए इंपैक्ट नहीं कर पाए कोई इंपैक्ट. प्रतीक घरत बैक टू द डग आउट. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून प्रतीक घरत मैदानाच्या आतमध्ये आला काय, परंतु तो एकटा क्षणी मोठ्या फटक्याचा मोह त्याला आवरता आला नाही आणि हा ऍक्शन रिप्ले पहा. डेटला हिट करणारा बॉल पाहायला मिळाला. बॅकफुटला आले,
पुल करण्याचा प्रयत्न, हॅमट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने आणि मिड ऑफचा क्षेत्ररक्षक धावत येत असताना शेष कदम एक उत्कृष्ट झेल त्याने टिपलाय. ब्रेक थ्रू हवा होता. शॉर्ट टाइम क्रिकेट आहे. या धावसंख्या डिफेंड होऊ शकतात. हा कॅमेरा अँगल तुम्ही क्लोज कॅमेरा अँगल न पाहताय. ही क्षणचित्र कैद केले जातात. हे एक्सप्रेशन आहेत, हे हावभाव आहेत, ही भावमुद्रा आहे खेळाडूची. त्याला ठाऊक होतं फटका फसला, आपण आउट झालेलो आहे. धक्का लागला. 7 ला पहिला. नाराज थे, निराश थे. उन्हें पता है शॉट ऑफ गुडलैंड से थोड़ा सा पीछे पटकी हुई गेंद, जो हम हमेशा चर्चा करते हैं ना जय सर की 4 और 6 मीटर के बीच में वो गेंद थी और बॉडी से बाहर थी, अवे फ्रॉम द बॉडी जिसे हम हमेशा कहते हैं, और उस गेंद को आप सीधा खेलना चाहते थे. लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ दोनों दायरे के अंदर थे. इस बार एक और फुल टॉस गेंद, क्या यहां पे कैच के पकड़ी जाएगी? जी नहीं, आगे गिरती हुई गेंद. बहुत बढ़िया गेंदबाजी. अंकुर सिंह अच्छा कमबैक करते हुए. उन्हें पता है अगर इस मुकाबले में हमें आगे आना है, आगे बढ़ना है, तो केवल विकेट और केवल विकेट ही हमें जिता सकती है. 8 बने स्कोरबोर्ड पे, विकेट भी 1 मिला है उन्हें. बहुत सालों का अनुभव है उनके पास. उन्हें पता है कैसे गेंदबाजी करनी है. उन्होंने रीड किया हर एक बैटर को. अब लेफ्टी बैटर के लिए फिर एक बार साइड चेंज करेंगे, यानी कि लेफ्ट आर्म राउंड द विकेट से. इस बार एक और मिस टाइमिंग स्ट्रोक. गेंद हवा में बहुत देर के लिए. मिड ऑन से खिलाड़ी आएंगे, विकेट एक और मिलेगा. यह है अंकुर सिंह का बोलबाला. ऐसे करते हैं 59 रनों को डिफेंड. एक और विकेट और बाहुबली अब डगआउट में वापस जाते हुए. ही चिंता वाढवू शकते. ही चिंता वाढवणारे क्षण आहेत. ऍक्शन रिप्ले पहा. सुमित ढेकळे इथे मात्र आपण पाहिलं विकेट गमावलाय, परंतु मोठा फटका खेळण्याचा मोहाचा बळी तो देखील पडत असताना पाहायला मिळतोय. ही लो स्कोरिंग मॅच आहे. ऍक्शन रिप्ले हा क्लोज कॅमेरा अँगल तुम्ही पाहताय. पुढ्यात टाकलेला बॉल होता, समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅट हातामध्ये जरी तिने ग्रीप केलेली पाहायला मिळाली आणि थ्रू दी कव्हर खेळण्याच्या प्रयत्नात आज झेल इथे टिपला जातोय. धावता झेल आकाश चिंदारी याने उत्कृष्ट झेलला आणखीन धक्का लागतोय. प्रथमेश ठाकरे न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होईल. आता रवी लिंगाला नाही, भार्गव पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. भार्गव पाटीलला विराळचा आणखीन एक उत्कृष्ट खेळाडू एका बाजूला, त्याला पण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. 8 ला 2 आहेत. अडचणी वाढल्यात संघाच्या. लो स्कोरिंग मॅच शेवटपर्यंत जाणार. सर अंकुर सिंह ने जो किया है ना, उसी को तो कहते हैं कि मरे हुए में जान फूंक दी है. जिस तरीके से पहले इनिंग में हमने खेल देखा, केवल 59 रनों को आपको डिफेंड करना था. उसके लिए आपको अंकुर सिंह जैसे गेंदबाज को आगे बढ़ के अच्छी गेंदबाजी करना जरूरी था. पहली गेंद पे 6, लेकिन 5 गेंदों का खेल हुआ जिसमें 2 विकेट भी उन्होंने लिए है. मजा आएगा इस मुकाबले में. पटकी हुई गेंद, पुल करना चाहते थे, जी नहीं लगी बल्ले के हो, और इसी के साथ पहले ओवर का खेल हो चुका है समाप्त. 8 रन बने, 2 विकेट गई. अंकुर सिंह बढ़िया गेंदबाजी, बहुत बेहतरीन गेंदबाजी. मजा आएगा इस मुकाबले में, मजा आएगा. 66, 66 बॉल अभी भी बची है. जीतने के लिए 51 रनों की आवश्यकता होगी. ये होता है मुकाबला. जब आप ऐसे बड़े प्लेटफॉर्म पे खेलते हो तब आपको हर गेंद अच्छी तरीके से खेलनी जरूरी होती है. कुणकाई शितलावा विटावा अँड अर्जुन कांधारी फाउंडेशन त्याच्या अगेन्स्ट खेळेल. JP11 भिवंडी. हे उद्याच्या दिवसातला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्या अगेन्स्ट NM रायगड ग्रामीण. 8:30 वाजता रिपोर्टिंग आहे. 9 वाजता पहिला बॉल पडेल. उद्याच्या दोन्ही टीमचा आपण लक्ष वेधूयात. NM रायगड ग्रामीण आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणारा AB सामर्थ्य मालेगाव. या 4 संघांना आपण उद्याच्या दिवशी पाहणार आहात. उद्याही मातब्बर संघ आपण खेळताना निश्चित पाहतोय, परंतु या मॅचला कुठेतरी फसत चालली आहे मॅच असंच वाटू लागलंय. अंकुर सिंगने 2 फलंदाजांना बाद केला. आघाडीची जोडी माघारी परतली आहे. 8 धावा फलकावरती 2 बॅटर आउट. बड़े मुकाबले में बड़े खिलाड़ियों को बड़ा खेल करना होता है. अंकुर सिंह ने करके बताया. पहले ओवर में 2 विकेट्स लिए, केवल 8 रन दिए. मजा आएगा मुकाबले में. वेदांत पाटिल नई गेंदबाज, बॉलिंग ट्रैक पे. इस बार अच्छा स्ट्रोक, बेहतरीन स्ट्रोक रवि के बल्ले से. संयम के साथ खेला, बैकफुट पे गए, थोड़ी सी जगह बनाई, हल्की सी मिस फील्डिंग. ये देखिए, इसी को तो हम कहते थे खराब थ्रो, लेकिन बैकअप है. यहां पे 2 रन जरूर मुकम्मल कर सकते थे, लेकिन यहां पे जो आपने खुद को रोका ना, इसी को तो कहते ना सर लो स्कोरिंग थ्रिलर है आपके सामने. केवल 59 रन बनाए. लो स्कोरिंग जरूर है, लेकिन ये थ्रिलर भी होगा, ये भी जरूर.
अभी भी रिक्वायर्ड रन रेट 5 के अंदर है। 4.62 का ये रिक्वायर्ड रन रेट है। पावर प्ले का ये दूसरा ओवर फिलहाल चलते हुए वेदांत पाटिल गेंदबाजी ट्रैक पे, एक और लेफ्ट आर्मर के हाथ में गेंद, सामने एक और लेफ्टी बैटर यानी कि भार्गव होंगे, भार्गव पाटिल होंगे। विराट को एक खिलाड़ी बिलोंग करता है, लेकिन इस बार रनअप थोड़ा सा, यानी कि फर्दी ने रोका पीछे से। उन्हें पता है कि हर खिलाड़ी अपने दायरे के अंदर रुकना जरूरी है, अपनी पोजीशन को सेट करना जरूरी है। दो खिलाड़ी जो पावर प्ले के बाहर, इस बार बेहतरीन स्ट्रोक इनसाइड आउट, बल्ले का फेस हल्का सा ओपन किया और पहले टप्पे पे गेंद दन 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 करती हुई सीमा रेखा के बाहर। बढ़िया स्ट्रोक, वाह भार्गव पाटिल। भार्गव पाटीलच्या बॅटिंगचा क्लास आणि बॅटिंग झक्कास. उजव्या यशीच्या बाहेर थ्रू दी कबर्ड, इथून मात्र इनसाइड आउट. एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चौकार येत असताना भार्गव पाटील इथे पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक पहा, पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. चौकार आलाय. अगली गेंद पटकी हुई गेंद थी, गेंद हवा में बहुत देर के लिए, क्या ये कैच पकड़ी जाएगी? जी नहीं, थोड़ी सी बाहर। यहां पे डाइविंग एफर्ट्स लगाने चाहिए थे। पिछले बॉल पे जो रिलीज शॉट खेला और इसी के साथ एक और गेंद। अब नसीब ने भी ठान लिया कि वो बहादुर के साथ ही रहेगी। एक और बहादुरी भरा स्ट्रोक और नसीब ने दिया साथ। गेंद एक और बार सीमा रेखा के बाहर, बैक टू बैक बाउंड्रीज आती हुई। भार्गव पाटीलचंही नशीब जोरावरती आहे. इथे मात्र झेलाचा प्रयत्न झाला, बॉल पर्यंत तरुण भीष्ट पोहोचू शकला नव्हता. त्याच कारणास्तव की काय आउटफील्ड इथे फास्ट आहे. 2 बॉल 2 चौकार आलेले आहेत. मॅच मध्ये कमबॅक आता एनपी स्पोर्ट्स या टीमने देखील केलेला आपण पाहत आहोत. 17-2 पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या नव्हत्या. अंकुश सिंगने विकेट मिळवली. 42 ची आवश्यकता आहे. 63 बॉलचा खेळ बाकी. वेदांत पाटिल गेंदबाजी ट्रैक पे, ये गलत गेंद और क्या ये बीमर थी? जी हां, अंपायर उन्होंने कहा तुरंत इट इज अ नो बॉल। ये यॉर्कर करने की कोशिश, शायद गेंद हल्के से फिसलते हुए हाथ से, इट्स अ बीमर और उसी के साथ 2 रन भी कंप्लीट किए जाएंगे, यानी कि 3 रन मिलेंगे। अगली आने वाली गेंद होगी फ्री हिट। इस तरीके से आप गलतियां नहीं कर सकते जब आप लो स्कोरिंग मैचेस को, लो स्कोरिंग एनकाउंटर को डिफेंड करते हैं। ये रही वो फुल टॉस गेंद जो शरीर से बहुत ज्यादा ऊपर थी, वेस्ट साइड से तो बहुत ज्यादा ऊपर थी। डराने वाली गेंद थी सर ये। 20 रन बने स्कोरबोर्ड पे। ये फ्री हिट की गेंद और वो फुल टॉस। भार्गव पाटिल नहीं रखेंगे ऐसी फुल टॉस को। ये जाएगी दर्शक दीर्घा में, हवा के संग घट्टा के साथ बातें करती हुई। एक और बेहतरीन स्ट्रोक, फुल टॉस आणि आता बॅटर बनलाय बॉस. भार्गव पाटील आता कसं पाटील म्हणतील तसंच लांबलचक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. भार्गव पाटील थांबायला तयारच नाहीये. सेट होऊन आला विरारमध्ये. थेट आज भिवंडीमध्ये षटकारांची आतिषबाजी. बहुत बढ़िया सर, और जैसे आप कहते हैं ना पाटलांचा नाद खुळा, बेहतरीन, बहुत बढ़िया फुल टॉस गेंद। इस बार फटकी हुई गेंद, यहां पे बढ़िया स्ट्रोक, इनसाइड आउट नहीं, इस बार बैकफुट पे गए, स्क्वायर कट किया पहले टिप्पे पे। एक और गेंद सीमा रेखा के बाहर। इस ओवर में पूरी तरीके से भार्गव पाटिल का बोलबाला, बहुत बेहतरीन बैटिंग। डॉमिनेट केलंय फलंदाजाने, गोलंदाजावरती हावी ठरलेत. चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. स्ट्रोक मेकर आहे खेळाडू आणि ज्या रीतीने उसळी घेणाऱ्या बॉललाही अगदी लिलिया पाठवला. ऍक्शन रिप्ले, उसळी घेणारा बॉल होता अगदी नाकाच्या जवळ आणि त्याला स्क्वेअर कट करत असताना भार्गव पाटीलने स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक चांगला चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 6 बॉल 20 तो खेळतोय. 30ला 2 आहेत. आता मात्र मॅच मध्ये पकड मजबूत होते एनपी स्पोर्ट्स या टीमची. या षटकामध्ये 22 आल्यात. जी हां सर, जहां आपको केवल 59 डिफेंड करने थे, वेदांत पाटिल ने पहले 5 गेंदों में 22 रन दे दिए और इसी तरीके से स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन बन चुके स्कोर पर, यानी कि आधा स्कोर बन गया। मैंने कहा था ना पावर प्ले को आपके नाम करना होगा। अगली गेंद, आखिरी गेंद इस ओवर की। इस बार एक और फुल टॉस गेंद, अच्छे से टाइम नहीं कर पाए लेकिन फिर भी गेंद नहीं रुकेगी। एक और गेंद वो जाती हुई सीमा रेखा के बाहर। एक और चौका, उसी के साथ
2 ओवर का खेल हो चुका है समाप्त, रन बन है 34, 34 रन बन चुके हैं स्कोरबोर्ड पे। षटकामध्ये 4 चौकार, 1 षटकार. भार्गव पाटील ज्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये तुटून पडला, बरसला होता या षटकामध्ये. ऍक्शन रिप्ले, हाही बॉल लोअर फुलटोस बनवला आणि तदनंतर चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अक्षय थिटे येतोय गोलंदाजी मार्कमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये. पावलेच्या या षटकामध्ये त्याची कामगिरी महत्वाची राहील. आउटलेट बॉल ऑफ इंडिया, अब डील की बारिश रोज होगी. आणि होय, आता थोड्या दिवसामध्ये आणखीन एक सर्वाधिक मोठा आउटलेट आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळत. अक्षय थिटे आलाय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती. मजा आने वाला है मुकाबले में। 60 गेंदों में जीतने के लिए 25 रनों की आवश्यकता। ये पहली गेंद अंपायर से अपील करते हुए अंपायर ने जांचा, परखा और कहा इट्स अ वाइड बॉल। यानी कि अब 10 ओवर में जीतने के लिए आपको बहुत कम रन चाहिए। ये देखिए, ये पटकी हुई गेंद थी, घुमाना चाहते थे, उंगलियों का इस्तेमाल करना चाहते थे। 24 रनों की आवश्यकता। एक और गेंद, इस बार क्या एक और वाइड बॉल होगी? जी हां, एक और वाइड बॉल होगी। और बॉलर ने कहा कि चलिए हम जाते हैं थर्ड अंपायर की ओर और पूछते हैं क्या यह वाइड बॉल है। बॉलिंग टीम ने अपील किया, थर्ड अंपायर रिव्यू उन्होंने लिया और देखते हैं क्या यह वाइड बॉल हो सकती है या नहीं। डिसीजन अभी भी पेंडिंग है। लेकिन जय सर, क्या लगता है आपको, आकर्ष वी लायन 11 टीम की गलतियां कहां हुई? हा धावा पूर्वार्धामध्ये तितक्याशा बनला नाही, त्या कारणात उत्तरार्धामध्ये सुरुवाती चांगली झाली होती. अंकुश सिंगने ब्रेक थ्रू जे हवे होते ते मिळवून दिले. काही गोष्टी ज्या मात्र करत असताना वेगळेपण आणण्याच्या प्रयत्नात वेदांत पाटीलने ज्या चुका केलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. हा व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉल. आणि त्या कारणास्तव जो रिव्ह्यू आहे तो अनसक्सेसफुल इथून ठरत असताना पाहायला मिळेल. जो रिव्ह्यू लॉस झालेला आहे, व्हाईट बॉल. लगातारचे 2 व्हाईट बॉल आलेत. इस बार गति को बैक करते हुए, लेकिन बेहतर स्ट्रोक, बहुत बढ़िया शॉर्ट पुल करते हुए गेंद को, गेंद सीधा सीमा रेखा के बाहर, बेहतर स्ट्रोक, एक और 6। बहुत बढ़िया बैटिंग फिलहाल करते हुए दोनों बैटर अब दोनों एंड से अटैक करने की कोशिश। ये देखिए, टप्पा गिरने के बाद गेंद हल्की सी अंदर आई, अंदर मुड़ी और वो मुड़ने वाली गेंद को सीधा अपना रास्ता दिखाया। ये मुकाबला क्या शायद थोड़ा जल्दी समाप्त हो सकता है। केवल 17 रनों की आवश्यकता है अब जीतने के लिए। रवि लिंगाला, ये भी एक बेहतरीन खिलाड़ी है, जाने माने खिलाड़ी है, बहुत सालों से क्रिकेट खेलते आए हैं ये खिलाड़ी। इस बार सीधा खेलना चाहते थे, लेकिन बेहतरीन गेंदबाजी, अच्छा कमबैक गेंदबाज का। पटकी हुई गेंदें करना चाहते थे, लेकिन इस बार खुद को बैक किया। फुलर लेन की यह गेंद, एक और डॉट बॉल। केवल जीतने के लिए अब 17 रनों की होगी आवश्यकता। ये देखिए वो एक्शन रिप्ले, शायद बल्ले को हल्का सा लगते हुए गेंद सीधा जाके बैटर को लगी है। बढ़िया, बहुत बढ़िया टेलीकास्ट। अगली गेंद इस बार बैकफुट पे गए, स्क्वायर कट, बेहतरीन, लाजवाब। क्या ये गेंद सीमा रेखा के पार जाएगी? जी नहीं, ये बहुत बड़ा चेस नहीं है। लग गई सीमा रेखा को या नहीं लगी, थोड़ा सा कंफ्यूजन। अंपायर ने कहा इट्स अ बाउंड्री, यानी कि चौके के साथ ये स्कोर और आगे बढ़ेगा। ये देखिए, ये वो एक्शन रिप्ले फिलहाल हम एंजॉय करते हुए। टप्पा गिरने के बाद जो गेंद को हल्का सा अंदर लाना चाहते थे, जी नहीं ला पाए और मिट्टी में बहुत देर के लिए गेंद रुकी और रुकने के बाद हल्के से गिड़गिड़ाते हुए सीमा रेखा के बाहर निकल चुकी है। सर, अब जीतने के लिए केवल 13 रनों की आवश्यकता है। फॉर्मेलिटी जिसे हम कहते हैं। 15 गेंदों में 46 रन बना दिए। 57 गेंदों में 13 बनेंगे? जी हां, बन सकते हैं, लेकिन यह निश्चिताओं का खेल। एक और बेहतरीन स्ट्रोक, कोई खिलाड़ी वहां पे मौजूद नहीं। क्या ये भी जाएगी? जी हां, एक और गेंद दन 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 करती हुई सीमा रेखा के बाहर, यानी कि 50 रन स्कोरबोर्ड पे लगते हुए। रवि लिंगाला मॅडी ज्या रीतीने बॅटिंग तो देखील करतोय, पार्टी जॉईन केली आहे त्याने भार्गव पाटील सोबत. जिथे मात्र चांगल्या दर्जाचा स्क्वेअर कट, त्याच्यावरती चौकार आलाय अक्षय देठे. ये देखिए, ये लोअर फुल टॉस की गेंद थी, आड़े बल्ले से खेलना चाहते थे, कोई खिलाड़ी यहां पे मौजूद नहीं है। अब ये बहुत बड़ा चीज होगा,
एक रन मुकम्मल करते हुए दूसरे रन की कोशिश, दूसरा रन भी यहां पे कंप्लीट, तीसरे रन की भी कोशिश की जाएगी। 3 तो पूरे हो चुके हैं, क्या यहां पे चौथा रन कंप्लीट किया जाएगा? जी हां, यहां पे 4 रन कंप्लीट करते हुए, वाह! बस केवल बैट से नहीं तो रनिंग बिटवीन द विकेट भी उतनी ही सुदृढ़ दिखाई देती हुई। जीतने के लिए केवल 5 रनों की आवश्यकता। ओ 5 नहीं, अब शायद 4 रनों की आवश्यकता होगी। जी हां, 4 रनों की आवश्यकता। डाउन द लेग एक और वाइड बॉल और 55 गेंदें अभी भी बची हुई। इस ओवर की आखिरी गेंद अभी भी आना शेष। क्या यह मुकाबला इस बॉल पे समाप्त हो सकता है? जाने दिया, हमें टेस्ट मैच की हल्की सी याद दिलाई। टेस्ट मैच का भी एक बहुत बड़ा टूर्नामेंट हमारे सामने आने वाला है और भार्गव कहते हुए सर मुझे भी मौका मिल सकता है उस टूर्नामेंट में। ये देखिए अब तक जो हुआ आतापर्यंत कालच्या दिवसातला लेखाजोखा तुमच्या समोर आणतोय। 846 धावा कालच्या दिवसामध्ये बनल्या, ज्यामध्ये 67.1 ओव्हर्स टाकल्यात, त्यामध्ये 37 विकेट्स गेल्या, 24 चौकार लागलेत आणि 76 षटकार लागलेत। हे कालच्या दिवसाचा लेखाजोखा आपण पाहतोय। सर्वाधिक आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये जर मोस्ट रन स्कोर्स आहेत सौरभ रॉयल वॉरियर्स टीम मधून 114 धावा बनवल्यात। बॅक टू द क्रिकेट आणि मात्र इथे मोठा स्ट्रोक खेळलात। डाऊन द बॉल खेळाडू असतील, कॅच ड्रॉप। हे असंच असतं ना, यालाच तर मोय मोय पण बनत असतो नेहमी। और ये देखिए फरदीन निराश है, उन्हें ये विकेट चाहिए था। ये वो एक्शन रिप्ले आपके सामने आता हुआ। ये देखिए उन्होंने लगभग सेलिब्रेट कर लिया था। इस बार लाउड अपील, विकेट मिलेगा, श्रेयस को विकेट मिलेगा। अंपायर को अपील करते हुए, लेकिन अब चिड़िया चुभ गई खेत। अब अंपायर को अपील करके क्या फायदा? अंपायर की उंगली खड़ी थी और यहां पे बैटर भार्गव को लौटना होगा। आखिरकार वो विकेट मिली और ये देखिए श्रेयस डगआउट में गेंद दिखाते हुए, उन्हें पता है ये अच्छा विकेट उन्हें मिला है। क्या कहना चाहोगे जयेश सर? ये जो कॉन्टेस्ट, हल्की सी लड़ाई मैदान के अंदर फिलहाल चलते हुए, ऍक्शन रिप्ले पहा, ही विकेट जी मिळवली आणि तदनंतर काय सेलिब्रेशन पाहायला मिळालं। कोला टाकलेला बॉल आणि त्यावरती शेष कदमला विकेट प्राप्त झालेली पाहायला मिळाली। काय अपील केली होती त्याने या आधीच्या बॉलवरती, ज्या रीतीने रिॲक्शन्स आपण फरदीन काझीचे पाहायला मिळाले। आपल्या मित्राला विकेट मिळावे आणि डगआउट कडे पाहत असताना सेलिब्रेशन झालं फरदीन काझी आणि त्याच वेळेला शेष कदमचं विकेट मिळते। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे, प्रथमेश ठाकरे। देखिए जीतने के लिए केवल 4 रनों की आवश्यकता होगी। अब जिसे बन पड़ रहा है वो वहां खड़ा है जहां कैच मिल जाए। ये देखिए शायद ये मुकाबला थोड़ी देर और चलेगा, क्योंकि यहां बैटर भी चाहता है ना कि थोड़ा हम भी बैटिंग का यहां पे अनुभव ले, थोड़ी बैटिंग करे, थोड़ा बैट के साथ गेंद को छुपाए। और इसी तरीके से ये देखिए, ये वो एक्शन रिप्ले फरदीन ने लगभग सेलिब्रेट कर लिया था, बैटर के पास जा रहे थे। ये लाइव एक्शन फिलहाल आपके सामने थोड़ा सा फास्ट होते हुए है ना, तो इसीलिए दर्शकों से भी मैं गुजारिश करता हूं कि देखिए हम आपको बताएंगे हर एक मूवमेंट। केवल जीतने के लिए 3 रनों की आवश्यकता है, लेकिन श्रेयस आते हुए गेंदबाजी ट्रैक पे 1 विकेट उनके नाम भी आ चुका है। ये देखिए प्रथमेश स्ट्रैंस, देखिए आप, एक और लीव और ये 22 के रन नहीं लेंगे, लेकिन अगर सीमा रेखा के बाहर गेंद गई तो मुकाबला समाप्त हो सकता है। रुक गई शायद, गेंद को भी मंजूर नहीं है, हम सभी को मंजूर नहीं है, सबको एक अच्छा मुकाबला चाहिए। और ये जो फाइट है ना, ये देखिए प्रथमेश ठाकरे कहते हुए डालने दीजिए श्रेयस को, 5 गेंदें और डालने दीजिए, 4 गेंदें और डालने दीजिए, मैं खेलना चाहता हूं। क्या ये अपना ऑडिशन देते हुए टेस्ट टूर्नामेंट के लिए प्रथमेश ठाकरे, श्रेयस कदम, मजा आ रहा है इस मुकाबले में। ये बड़ा स्ट्रोक, गेंद हवा में, अगर कैच पकड़ी जाएगी तो सेलिब्रेशन देखने जैसा होगा। जी नहीं, लेकिन दोनों बैटर अपनी जगह पे खड़े हैं। वो कहना चाहते हैं हमने 12 ओवर डाली, कम से कम आप भी डालिए 5 या 6 ओवर्स। यही तो मुकाबला और यही तो मजा होता है ना। और मॉनसून क्रिकेट चंद्रकांत सर इसीलिए जाना जाता है, यहाँ पे फाइट भी होती है, मुकाबले भी अच्छे होते हैं और ये गेमा गेमी नहीं होती, यहाँ पे एंजॉय किया जाता है क्रिकेट को।
इस बार गेंद हल्के से घुमाने की कोशिश, अब ये एक्सप्रेशन देखने जैसे होंगे। ये देखिए श्रेयस ने कहा क्या तुझे समझी है मेरी गेंद, प्रथमेश ने कहा बहुत बढ़िया भाई, तू बैटर ही नहीं एक अच्छा गेंदबाज भी बन सकता है। ओहो, यही तो होता है क्रिकेट का मजा। जय सर, क्या कहना चाहोगे इस ओवर के बारे में आप? जिथे श्रेयस कदमने गोलंदाजी केली आणि आता फरदीन काझीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती एन्जॉय करतायत या मॅचला। पहा, प्रथमेश ठाकरेने धावा घेतल्या नाहीत, त्याने गोलंदाजी करू दिली होती श्रेयस कदमला। 3 धावसंख्येची आवश्यकता आहे, 48 चेंडू आणि 3 ची आवश्यकता। यावेळेला हलक्या त्याने ऑन साइडला खेळलेला फटका एक सिंगल इथून घेतली जाते। या आधीचा सामना देखील आपण पाहिला, जे एक फ्रेंडली मॅच काही अंशी पाहायला मिळाली होती, फ्रेंडली मुवमेंट्स पाहायला मिळाले आणि इथे तसंच घडतंय। जी हाँ, कई ऐसे मुकाबले होते हैं जहां दोनों टीम्स को पता है कि लगभग ये मैच एक तरफा हो चुका है, तो वो मोमेंट्स को एंजॉय करने की कोशिश करते हैं ना सर। बहुत प्रेशर वाला क्रिकेट भी इन खिलाड़ियों ने खेला है और ये ऐसे बहुत कम मौके उन्हें मिलते हैं। ये देखिए वाह, प्रथमेश ने खेली है लगभग अब तक 5 गेंदें, रन एक भी उन्होंने नहीं बनाया। और ये देखिए क्या लीव किया, हंसते हुए इस गेंद को खेला और लीव करने के बाद स्टीव स्मिथ की याद हमें दिला दी। वाह प्रथमेश ठाकरे, ये टेनिस बॉल का स्टीव स्मिथ है। ये देखिए अगली गेंद, मजा आएगा। एक और लीव और लीव के साथ ही वो एक्सप्रेशन, वो देखिए ऐसा लग रहा है टेस्ट मैच क्रिकेट चल रहा है। फरदीन की 2 गेंदें, थोड़ा सा छिड़ाने की कोशिश, कहने की कोशिश की, बल्ले से लगाई है। फरदीन को थोड़ी आगे गेंदबाजी करनी होगी मुझे लगता है, अगर उन्हें विकेट चाहिए। और अगर गलती से प्रथमेश का विकेट मिलता है तो वो सेलिब्रेशन देखने जैसा होगा। ये आगे की हुई गेंद, जी नहीं, ये कहते हुए प्रथमेश थोड़ा रुकिए दोस्तों, थोड़ा ठहमिए और थोड़ा सब्र कीजिए। सब्र का फल मीठा होता है ना। 7 गेंदें खेली है और अपने करियर में शायद ही उन्होंने 7 गेंदों में एक भी रन नहीं बनाई, ये पहली बार हो सकता है। एक और फुल टॉस गेंद। प्रथमेश ठाकरे को ऐसी गेंदें अगर आप अच्छे मुकाबले में देते ना तो वो गेंद घुमा देने की ताकत रखते हैं। लेकिन आखिरी गेंद इस ओवर की, केवल 2 रनों की आवश्यकता। क्या इस आखिरी गेंद में एक बड़ा स्ट्रोक आएगा? जी नहीं आएगा। ये देखिए, ये प्रथमेश ठाकरे आखिर तक गेंद देखते हुए, ये टेनिस बॉल का पुजारा कही है, टेनिस बॉल के स्मिथ कही है इन्हें। ये देखिए, और अब चर्चा करते हुए, इस तरीके से तूने डाली गेंदें, मैंने उन्हें बस छोड़ा। जीतने के लिए केवल 2 रन चाहिए। जयेश जी, क्या कहना चाहते हो? मला तर एका क्षणाला असं वाटलं होतं ना की फरदीन काझी सातत्याने 11च्या पाठीमागे 9च्या 9 उभे करतो की काय, त्याने तसं केलं नाही। स्लिप जास्तीच्या लावल्या नाही, 2 स्लिप तैनात केल्या होत्या। पाणी मैदानाच्या आतमध्ये गेल्या, ते फिल्डिंग टीम साठी असावं कदाचित। सुमित डेकेला आपण पाहत आहोत। एक गोष्ट आपण पाहिली ना, आजचा दिवस सर्वाधिक चर्चेचा विषय देखील राहिला मनीष सर। 2 लाखापेक्षाही जास्तीचे दिवस आजच्या दिवसाच्या आज आपल्याला लाभलेले आहेत। क्या बात है, आज तारे सिताऱ्यांची उपस्थिती। पहिला बॉल, मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न रवी लिंगालाच्या बॅटमधून इजाज कुरैशीच्या अगेंस्ट केलेला हा लॉफ्टेड ऑन रॉय, सिंगल येईल। सर शायद नहीं होगा फिनिश ना, 2 रन चाहिए थे, केवल 1 ही रन लिया। और फिर एक बार टेनिस बॉल के नए मिले हुए पुजारा स्मिथ कही है, फिर से स्ट्राइक पे आते हुए 9 गेंदों में रन एक भी नहीं बनाया। क्या अब विजयी स्ट्रोक, जीतने का वो सिंगल रन उनके बल्ले से आएगा या नहीं? एजाज बॉलिंग ट्रैक पे, जी हां, सामने की ओर खेला हुआ ये स्ट्रोक, ये गेंद सीधा सीधा जाके हुए, क्या ये सीमा रेखा के नजदीक रुक गई है गेंद? 1 रन आपको दौड़ के कंप्लीट करना होगा, कंप्लीट कर लिया। एनपी स्पोर्ट्स परिपैकर्स टीम ने केवल जीता नहीं मुकाबला, डोमिनेट करके इस मुकाबले को जीता है। बेहतरीन गेंदबाजी, केवल